माईकचं वाढव. हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज जवळजवळ 2 वर्षांनी आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये भेटतो त्याबद्दल खरोखर आनंद वाटतोय. कारण बरोबर 2 वर्षापूर्वी ह्याच उत्सवाला आपण यायचं थांबवलं. ठरवलं होतं आपण की 8 किंवा 11 मार्चला असा काहीतरी आपण महिला दिन करायचा. सगळं चॉकअप झालं. आणि जेव्हा आम्ही प्रमुख पाहुण्यांकडे गेलो तेव्हा ते प्रमुख पाहुणे म्हणाले की अहो सगळीकडे बंद आहे, आता कसला तुम्ही काय करताय, म्हणजे सगळं बंद करा. मग परत आम्ही ठरवलं की आता नाही करायचा. पण त्याच्यानंतर आज बरोबर 2 वर्षांनी त्याच उत्सवासाठी आपण पुन्हा एकत्र आलो आणि आपण मोठ्या प्रमाणात साजरा करूया. मी श्रीपाद परांजपे सगळ्यांची ओळख आहेच. तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आपल्या नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. मी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलंच आहे. तसंच माझ्या प्रमुख पाहुण्या श्रीमती रेखाताई मुराड यांचं स्वागत करतो आणि त्यांना आता बर्वे साहेब एक स्वागतपर गणेश वंदना म्हणतील. बर्वे. नमस्कार मंडळी. 8 मार्च हा प्रतिवर्षी येणारा जो दिवस आहे तो जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. आपल्या संघात आपल्या सोयीप्रमाणे तो आज साजरा करतो. या निमित्ताने येथे जमलेल्या सर्वांचा मी आदरपूर्वक स्वागत करतो. विशेषतः महिला वर्गाचं विशेष अभिनंदन. त्याचबरोबर 2 एप्रिल म्हणजे शनिवारी आपला नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष चालू होत आहे. शक्य पण 1943 मधून 44 वर येईल आणि गुढीपाडवा नवीन वर्षानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देतो व आपण सर्वांचे उर्वरित आयुष्य सुखाचे, समाधानाचे, निरोगी असे राहू ही प्रार्थना. आता आपणासमोर गणपतीचं स्तवन म्हणून दाखवा. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. तुझ्या कृपेने दिन उगवे हा, तुझ्या कृपेने दिन उगवे हा, करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना, वंदितो तुझला गजवदना. सिंधूर वदना तुझला नमितो, दर्शन दे मजला. सिंधूर वदना
दर्शन दे मजरा सुख करता तू दुःख हरुनिया तारी प्रभो सकला सुख करता तू दुःख हरुनिया तारी प्रभो सकला विघ्न विनाशक म्हणती तुझला विघ्न विनाशक म्हणती तुझला तू अमुची प्रेरणा वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना तुझ्या कृपेने दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना सर्व सुखाचा तू प्रभुदाता सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा सर्व सुखाचा तू प्रभुदाता विद्येच्या देवा जनजीवनिया तूच शुभ करा शुभ दिन फुलवावा जनजीवनिया तूच शुभ करा शुभ दिन फुलवावा कर्पूर गौरा गणनायक तू कर्पूर गौरा गणनायक तू गाऊनी तव कवना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना तुझ्या कृपेने दिन उगवे हा तुझ्या कृपेने दिन उगवे हा करुणी तव भजना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वंदितो तुझला गजवदना वा बाबासाहेब तुमचं गणेश स्तवन तर फारच सुंदर झालं आणि गणपतीच्या फोटो समोर बसून म्हटल्यामुळे मला वाटतं गणपती नक्कीच प्रसन्न झाला असेल आपल्यावरती. तर असं आपण सालावाप्रमाणे यंदा 30 मार्चला महिला दिन साजरा करतो आहोत. ते सांगतो मी पुरुषांचं पण सांगणार बायकांचं पण सांगणार. तर साधारणपणे जेव्हा आमची शेवटची मीटिंग झाली तेव्हा कधी करायचं याच्या आधी थोडस मागे पुढे होत होतं. तर मध्ये असा मग मी बोलून सांगितलं त्यांना की अजून बायका विशेष येत नाहीये सावकाशीने करूया. पण ते बायका ऐकायला तयार नाही. लवकरात लवकर करून घ्या आणि पुरुषांच्या हस्ते जो आमचा दिवस साजरा होतो तो व्हायलाच पाहिजे म्हणून शक्यतो लवकर घेतला. आधी आमची 23 तारीख ठरली होती पण आम्ही आणखी 7 दिवस पुढे घेऊ कारण आमच्यासारख्या तयारीला जरा वेळ जास्तच लागतो म्हणून आम्ही जरा जास्त वेळ मागून घेतला आणि 30 तारखेला आजचा करायचा ठरला. पण हा दिवस आपण साधारणपणे 2000 पासून सेलिब्रेट करतो आहोत आपल्या संघामध्ये. 2000 सालापासून करतो तसं जर म्हटलं तर आज जवळजवळ 22 वर्ष सतत रेग्युलरली आपण हा दिवस साजरा करतो. आणि हा साजरा करण्यासाठी फक्त 1, 2, 3, 4 मानकं ठरवण्यात आलेली. मानकाला पण म्हणून मर्यादा आपण म्हणूयात कारण मानक जरा म्हणजे जास्तच वरचं होतं.
मर्यादा अशा साध्या होत्या की ज्या कोणी व्यक्ती आपण बोलवायच्या त्या आपल्या स्टेशनच्या आधी एक स्टेशन आणि नंतर एक स्टेशन एवढ्या भागाच्याच असाव्यात. म्हणजे अर्थात कांदिवली ते दहिसर ईस्ट वेस्ट दोन्ही पकडून त्यातला कोणा सोडायचा नाही. मग दुसरा असा विचार होता की साधारणपणे सर्व व्यक्ती ह्या आपल्या सामान्य घरातूनच आलेल्या असाव्या. कारण ज्या खूप वरच्या लेवलच्या असतात किंवा खूप वरच्या असामान्यत्वाच्या असतात त्यांच्या सगळीकडे कौतुक होतं, सगळेजण ओळखत असतात. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांमध्ये सुद्धा काही व्यक्ती अशा असतात की आपल्या सामान्य आयुष्य जगता जगता वेगळी वाट धरतात आणि त्या वेगळ्या वाटेवरती बरंच काय करून दाखवतात. तर असं की त्यांच्या त्या कार्याची आपण कुठे दखल घ्यायची, त्यांना बोलायचं, त्यांच्या कार्याचं कौतुक करायचं आणि त्यांनी ते कसं अचीव केलं हे पण समजून घ्यायचं. तसा विचार करून आम्ही नेहमी आतापर्यंत सर्वसामान्य व्यक्तींमधूनच निवडून आणलेले आहे. आणि म्हणजे शब्द चुकीचा वापरत नाही मी, पण आम्हाला 22 वर्षामध्ये असं कधी झालं की आम्हाला महिला कमी पडतात उत्सव करायला. कायम आम्हाला महिला मिळत राहिल्या आणि दरवेळी तितक्याच जोरामध्ये आणि कौतुकाने दिवस साजरा झाला. तर अशा तऱ्हेने आज आपण इथे 4 महिलांना बोलावलेल्या सत्काराला. आपल्या प्रमुख पाहुणे आहेत त्या आपल्या रेखाताई बोराडे या समाजसेविका आहेत, लेखिका आहेत. त्याच्यानंतर सुवर्णा ठाकूर आहेत, ते आपल्या वतीने कोरोनाशी खूप लढाई केलेली आहे, त्या कोरोना योद्धा आहेत. मनीषा मात्रे आहेत, त्या रिक्षा चालक आहेत. श्रीमती आरोही पंडित आहेत, त्या विमान चालक आहेत. आणि श्रीमती ऋता करशेकर त्याच्यानंतर जेव्हा परिचय करून देणार आहे तेव्हा मी आता फक्त नाही, कारण मला सुद्धा त्यावर खूप उत्सुकता होती. कारण त्यांचा जर आपण सगळं परिचय वाचला त्यांनी पाठवलाय त्याच्यामध्ये एकट्या बहिणी एकटीने विमानात बसून आज अख्ख्या पृथ्वी जवळजवळ पृथ्वी प्रदक्षिणा करायची हे काही खायचं काम नाही. कारण मला आठवतंय मी जेव्हा लंडन टू नॉर्वे चाललो होतो त्या नॉर्थ सी वरती खूप एअर डिस्टर्बन्स असतात, टर्ब्युलन्सेस खूप असतात. त्याच्यामध्ये माझ्याबरोबर जवळ प्रवासी 100-125 जरी होते आणि ते पायलट को पायलट वगैरे ते आम्हाला सारखे सांगू काही तुम्ही काळजी करू नका. पण त्या विमानाच्या हवेच्या टर्ब्युलन्समध्ये विमान असं काही खडखडत होतं की जसं काही आपण डब्यात पैसा घेऊन मागतो ना, पैसे द्या पैसे द्या, तसं आता पण खडखड होतं आणि आपलं सामान आपलं प्रत्येक वेळेला हलवत होतं. आमची तर 5वा धारण बसली, कारण आमचा माझ्या नशिबाने तो पहिलाच प्रवास होता आणि म्हटलं बहुतेक आता नो नॉर्थ नो साऊथ इथेच सगळं काय ते. पण तसं नव्हतं, नॉर्थ सी मधून प्रवास केला आणि त्यांचं एवढं जजमेंट सुंदर पायलट मंडळींचं की तो सर्व्हलन्स त्यांना केवढ्या साईजचं आहे, किती वेळात आपण क्रॉस करू आणि तेव्हा नंतर शांतता होईल हे सारखं तो आम्हाला सांगत होता. पण आम्ही आम्हाला काही ते कळत नव्हतं, आम्ही घाबरूनच गेलो होतो. तशा आपल्याला विमान चालक मिळालेले आहेत. आणि ऋता करशीकर या समाजसेविका आणि यांचं खास काम आहे ते मतिमंद मुलांसाठी आहे. मतिमंद मुलांचं समुपदेशन करायचं, त्यांच्या आईवडिलांचं समुपदेशन करायचं ही त्यांची खासियत आहे. तशा खास वेगळ्या फील्डमधल्या महिला आपल्या मिळालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत जाणून घेऊया, त्यांचा सत्कार करूया असं म्हणून मी आता शेगरकरांना बोलावतो प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी. आपल्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आज आपल्याला निरनिराळ्या फील्डमध्ये निरनिराळ्या फील्डमधली महिला आपल्याला मिळालेल्या आहेत, त्यांचा आपण आज सत्कार करणार आहोत. सुरुवातीला मी आजच्या ज्या प्रमुख पाहुणे आहेत त्यांचा परिचय करून देतो. नमस्कार. पुन्हा
आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या श्रीमती रेखा शांताराम बोराडे या एक सेवाव्रती समाज सुधारक आहेत. त्या मूळच्या कोल्हापूरच्या. 5व्या वर्षी त्या मुंबईत चिंचपोकळी येथे आल्या व शिक्षणही मुंबईतच झाले. समाजसेवेचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजे श्री भीमराव केसरकर यांच्याकडून मिळाले. श्री केसरकर हे साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दलाचे मोठे कार्यकर्ते होते. लहानपणीच्या या वातावरणाने रेखाताईंना समाजसेवेचे धडे मिळाले आणि त्यांचा सामाजिक क्षेत्रात मुक्त संचार सुरू झाला. पतिनिधनानंतर खचून न जाता त्यांनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले. दीनदलित, गोरगरीब, अनाथ, मुले मुली सांभाळणाऱ्या संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे. निवारा या संस्थेमध्ये त्यांनी मुलांसाठी अभ्यास वर्ग सुरू केले. वनवासी कल्याण, अस्तित्व मार्ग या समाजकार्य करणाऱ्या संस्थांमध्ये त्या नेहमी कार्यरत असतात. ऑगस्ट 1918 रोजी त्यांनी स्त्री सन्मान औद्योगिक संस्थेची स्थापना केली. आधार वृद्धाश्रम व अस्मिता या दिव्यांग मुलांच्या संस्थेला त्या अविरत मदत करत असतात. 2015 पासून त्यांनी शिवसेना या राजकीय पक्षातून राजकारणातही प्रवेश केला. शिवसेना महिला उपविभाग संघटक पदावर त्यांची नियुक्ती झाली. आपल्या अनुभवातून त्यांनी पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रातही प्रवेश केलेला आहे. त्यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन वीरमाता अनुराधा गोरे व सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका मंगला खाडिलकर यांच्या उपस्थितीत झाले. ऐतिहासिक घटनांचा धांडोळा घेण्याचा त्यांना छंद आहे. त्यातूनच महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांच्या दुरावस्था त्यांना खटकली व त्यांच्या संवर्धनाच्या कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांचे बंधू दत्तराज केसरकर हेही प्रसिद्ध चित्रकार आहेत. एकंदरीत सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या रेखाताईंचं समाजात फार मोठे मानाचे स्थान आहे. अशी विदुषी आपल्या या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभली हे आपलं भाग्यच आहे. मी आपल्या अध्यक्षा श्रीमती रुचिरा दिघे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा संघातर्फे सत्कार करावा. आता सुभाष लाड आपल्या सर्व उत्सव मूर्तींचा परिचय करून देतील. सुभाष लाड. आज जरा अडचणीची जागा आहे. वास्तविक आमची नेहमीची जागा आहे ती बंद असल्यामुळे या छोट्याशा जागेत हा मोठा कार्यक्रम आपल्याला उरकून घ्यायचा आहे. तर आपल्या सभासदांना तसेच पाहुण्यांना थोडीफार जी अडचणीची जे काही त्रास भोगावा लागतो त्याने हसतमुखाने भोगावे एवढेच मी विनंती करतो. सर्वप्रथम मी आपल्या सभासदांचे, उत्सव मूर्तींचे आणि पाहुण्यांचे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अगदी मनापासून त्यांचे आभार मानून स्वागत करतो. आज माझ्याकडे एक अतिशय नाजूक काम आलेलं आहे आणि ते मला फार जिद्दीने पार पाडायचं आहे. अर्थात आजच्या महिला उत्सव मूर्तींचा परिचय करून देण्याची कामगिरी सोपवण्यात आलेली आहे. यात अधिक गुणे होण्याची शक्यता आहे. उत्सव मूर्तींना कृपया उत्सव मूर्तीने क्षमा करावी. मी माझ्या क्रमाप्रमाणे त्यांचा परिचय करून देणार आहे.
सुरुवातीलाच माझ्या हातात श्रीमती मनीषा चंद्रकांत म्हात्रे चव्हाण यांचा परिचय करून देण्याची पेपर माझ्या हातात आला. मनीषा, कदाचित एकेरी संबोधन होईल, तुम्ही लहान आहात ना, मला जरा बरं वाटेल. अहो जाऊ म्हटल्यानंतर कुठेतरी त्याच्यात. तर मनीषा बहुद्या माहेरच्या म्हात्रे आणि सासरच्या चव्हाण, बरोबर आहे माझा अंदाज. मनीषा, मला तुझं कौतुक वाटलं. स्वतःला रिक्षावाली म्हणून अभिमानाने संबोधित केलेस. शिक्षण 10वी पास आणि शिक्षण पेण ते झालंय, म्हणजे पेण हे माहेर असावं. उदरनिर्वाहासाठी मनीषा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करते. रिक्षासाठी कर्ज काढून त्याच व्यवसायातून 3 वर्षात कर्जाची परतफेड केलीस. कौतुकाची गोष्ट आहे, सकाळी 9 ते दुपारी 2 आणि संध्याकाळी 4 ते रात्र 8 वाजेपर्यंत रिक्षाची सोबत आणि घरी परत जाताना लक्ष्मीची सोबत. अशी गेली 5 वर्षे रिक्षा चालवून 2 मुलांचं शिक्षण करून 3 वर्षात कर्जही फेडलं. थोरला मुलगा आर्ट्स पदवीधर व दुसरा 12वी पास. मनीषा, तुला रिक्षा का चालवावी लागली आणि अर्थार्जनासाठी रिक्षाच का चालवावीशी वाटली, हे कदाचित तू आपल्या सत्काराला उत्तरादाखल सांगशीलच. पण अशा प्रकारचा व्यवसाय पत्करायचा म्हणजे प्रथम आपण विचार करतो, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल. यातून रिक्षा व्यवसायात पुरुषांची मक्तेदारी, इतक्या अडथळ्यांचा सामना मनीषा कसा केलास ईश्वर जाणे. आणि हेही तू उत्तरात सांगशीलच. पण इथे मी एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करणार आहे. करण्यासाठी मुले शिक्षण आहे पण नोकरी नाही, आणि नोकरी नाही म्हणून अनिष्ट धंद्यात शिरले. अरे नसे ना का नोकरी, नसे ना का उच्च शिक्षण. अरे आदर्श ठेवा मनीषाचा. बस फक्त जिद्द हवी. ती पुढे असेही म्हणते की तिला पोलिसांचे व सहकारी रिक्षा चालकांची चांगलीच मदत होते. मनीषा, प्रेम मिळत नसतं, ते मिळवावं लागतं आणि ते तुझ्यात आहे. तुझ्या या असाधारण व्यक्तिमत्वामुळे आज तू आमच्या संघाची उत्सव मूर्ती झालीस. तुझ्या बाबतीत मी म्हणेन की स्त्री पुरुष भेदाभेदाच्या भिंतीला तू छेद दिलायस. संघातर्फे तुझ्या मनापासून कौतुक. सर्वांना एक विनंती आहे की मोकळ्या मनाने मोकळ्या हाताने टाळ्या वाजवा. आता मी येणार आहे आपले आरोही पंडित. आता आपण हिला एक विक्रम मूर्तीकडे वळूया. आणि ते व्यक्तिमत्व आहे आरोही पंडित. आरोहीचा जन्म फेब्रुवारी 1996 ला गुजरात मध्ये झाला व त्यानंतर आयुष्य महाराष्ट्रात व्यतीत करत आहे. शालेय जीवनानंतर वयाच्या 17व्या वर्षी बॉम्बे फ्लाइंग कॉलेज ऑफ एव्हिएशन महाराष्ट्रामध्ये घेतला. मूलतः तिला खेळ, वाचन आणि घोडदौड यांची विशेष आवड. वयाच्या 21व्या वर्षी, पहा गंमत, वयाच्या 21व्या वर्षी तिच्या प्रत्यक्ष कारकिर्दीला सुरुवात झाली आणि जगातील पहिली आणि सर्वात तरुण म्हणजे उड्डाण. पाहूया काय केले ते. जुलै 2018 मध्ये को पायलट सह, म्हणजे सोबतीला एक पायलट होता, पतियाळाहून उड्डाण करून 27 स्टॉप्स घेऊन पाकिस्तान, इराण, तुर्की इत्यादी करीत आईसलँड पर्यंत एका फेरीत उड्डाण केलं.
वय वर्ष फक्त 22 हो. आणि यालाच म्हणतात जिगर, धाडस. सध्या तिच्या नावावर किती जागतिक विक्रम प्रस्थापित झाले तेही आपण पाहूया. लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टने एकट्याने उड्डाण करून हो, हे सर्व रेकॉर्ड आहे तिथं. अटलांटिक महासागर यशस्वीरित्या पार केले. अटलांटिक महासागरची व्याप्ती आपल्याला लक्षात घ्या. त्याचप्रमाणे पॅसिफिक महासागर पार केले एकट्याने. यात मी थोडस हे सांगेन, त्यावेळेला मी अमेरिकेत असताना क्रूज वरून आम्ही प्रवास केला आणि ते क्रूज पॅसिफिक महासागरातून चाललं होतं. आणि सहज मी डेकवर गेलो आणि त्या सागराचं सबंध निरीक्षण करताना जमिनीचा कुठे पत्ताच नाही. तेवढं भव्य सागर पाहून कुठेतरी हृदय धडधडायला लागलं माझं. वास्तविक त्या क्रूज मध्ये 2,500-3,000 माणसं आहेत. त्याच्यात लाईफ बोट्स आहेत. सर्व सुविधा असताना देखील भीतीने मन थरथरायला लागलं. आणि ही 22 वर्षाची मुलगी, काय तिचं धाडस हो. बघा तरी पुढे आणखी निसरड्या आणि सदैव बर्फाच्छादित ग्रीनलँडच्या भल्या मोठ्या पट्ट्यातून लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टने उड्डाण करणारी जगातील पहिली महिला हा मान तिने मिळवला. कल्पना करा, अथांग समुद्रातून बोटीने प्रवास करताना आपल्या बोटीत इतर प्रवासी असताना सुद्धा आणि इथे पॅसिफिक असताना जर ती बोट उडाली तर या कल्पनेने आपलं काळीज धडधडायला लागतं. ते सुद्धा इतर बोटीत इतर प्रवासी असताना. आणि इथे पॅसिफिक आणि अटलांटिक महासागराचे अकराळ विकराळ रूप, त्यातून 7 ते 8,000 फूट उंचीवर आणि भन्नाट वारा, अशा स्थितीत तेही एकट्याने उड्डाण करायचे. आणि वय वर्ष अवघं 22 ते 20. असं धारिष्ट्य करणाऱ्याचं काळीज किती मोठं असेल. आणखी पुढे जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अलास्का सारख्या पर्वत रांगातून आणि जंगलातील आगींचा वणवा आणि सोसायटीचा वारा, अशा स्थितीत उड्डाणाची किमया केली या मुलीनं. मी महिला म्हणत नाही, मुलगी जरा बरी वाटते, महिला म्हणजे जरा भारदस्त वाटायला लागते. आता तिच्या इतर पुरस्कार आणि सन्मानाकडे वळूया. जुलै 2019, थोडी चूक इकडे तिकडे होईल. एबीपी माझा या वाहिनीवर स्मृती इराणीच्या हस्ते शक्ती सन्मान अवॉर्ड प्रदान झाले. नोव्हेंबर 2019 मध्ये एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियनने तिच्या विशेष कर्तृत्वाचा सन्मान केलेला आहे. त्याशिवाय उमा जैन अवॉर्ड मिळाले. आरोही, मी इतकंच म्हणेन की मूर्ती लहान पण कृती म्हणजे कार्य आकाशाला गवस नाही घालणारे. म्हणजे खरोखर आकाशाला सांगण्यासारखं खूप आहे, पण वेळेचं बंधन. आरोही, तुझ्या आयुष्याची पुढील वाटचाल अशीच चढत्या कमानीत होऊ दे. आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. पण इकडे यावं लागेल, इकडे. कारण की काय हे होणार काही आणि आता परिचय करून देणार आहे श्रीमती ऋता हृदय खर्सीकर. खर्सीकर या बीएड पदवी संपादन केलेल्या, मूळचा त्यांचा पिंड शिक्षकांचा. 36 वर्षे गोपाळजी हेमराज शाळेत शिक्षिका रूपात सेवा व 2 वर्षे सुपरवायझर म्हणून सेवा त्यांनी दिलेली आहे. इंग्लिश आणि सोशल स्टडीज मध्ये त्यांचा हातखंड आहे. 10 वर्षे इतका दीर्घ कालावधी बोर्डच्या इंग्लिश मॉडरेटरचं काम त्यांनी केलेलं आहे.
2005 ते 2007 दरम्यान एज्युकेशन डिपार्टमेंट पश्चिम विभाग या संस्थेत मार्गदर्शक म्हणून, आणि हे मार्गदर्शक म्हणजे काय तर शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करायचं, हे मोठं कार्य आहे खरं म्हटलं तर. याशिवाय विशेष कार्य म्हणून उल्लेख करावा लागेल, आणि ते म्हणजे यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशन यशदा इथे लर्निंग डिसेबल, आता ज्यांनी परांजपेने उल्लेख केला, तिथे किशोरवयीन मुलांच्या समस्या, लिंग समभाव या विषयाच्या तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्याने अनेक वेळा त्यांना पाचारण करण्यात आलेले आहे. आणि या कार्यात 20 वर्षे त्याने अशा मुलांना आणि त्यांच्या पालकांना वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक या सर्व थरावरचं मार्गदर्शन त्यांनी केलंय. आणि याचं शिक्षण त्यांनी अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट वांद्रे येथून घेतलेलं आहे. आजही त्या लर्निंग डिसेबल साठी विना मोबदला काम करतात. स्वतः आवश्यक ज्ञानार्जन करीत असताना देखील शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे बिलकुल दुर्लक्ष केलं नाही. हा विशेष गुण इथे नमूद करणं आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या वरील अद्वितीय कार्यात शालेय मुख्याध्यापकांचा आणि कुटुंबियांचा अगदी अव्याहत पाठिंबा मिळाला. त्यांच्या या अद्वितीय व निरपेक्ष समाजसेवेची आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने नोंद घेतली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. आणि आता चर्चेत असलेले करोना योद्धा सौ सुवर्णा वैभव ठाकूर. बारावी नंतर GNS म्हणजे जनरल नर्सिंग मिडवाईफरी हा 3 वर्षाचा कोर्स सायन हॉस्पिटल मधून त्यांनी केला. नानावटी हॉस्पिटलमध्ये 8 वर्षे त्यांनी नोकरी केली. सध्या नायर हॉस्पिटलमध्ये 13 वर्ष म्हणून ते नर्स या नात्याने सेवा करतात. अर्थात तुम्हाला कामाचं त्यांचं स्वरूप माहितीच आहे की 3 शिफ्ट मध्ये त्यांना काम करावं लागतं. स्त्रियांच्या बाबतीत नोकरी म्हणजे काय असते ते बघा, अग्निदिव्य. स्त्री म्हटली की तिला घर आणि मुलं सांभाळून नोकरी सांभाळावी लागते. आणि आता हे कमी पडले म्हणून कोरोनामुळे गेली 2 वर्षे डॉक्टर, नर्स आणि मेडिकलच्या इतर स्टाफला सुद्धा नेहमीपेक्षा कामाचा जास्त ताण पडला. कल्पना करा, नेहमीच्या त्यातल्या त्यात आरामाची नोकरी या कोरोना काळात किती जिकरीची आणि जीवघेणी होती हे आपल्या लक्षात येते का पहा. 8 तास सतत PPE किट. काय PPE किट म्हणजे काय, अगदी अंतराळ वेळाचा अवतार. अंतराळ ज्या गणवेशात असतात तसा त्यांचा हा प्रकार. त्यात उन्हाळा अशा बंदिस्त किटने जीव मेटाकुटीला येतो. अगदी 8 तास सतत PPE किट अंगावर, अगदी हात मोजे परत त्यात, तेही रोग्यांच्या सेवेने भीतीयुक्त अवतारातले. मास्कने तर तोंडच बंद. अशा वेळी साधं पाणी प्यायचं म्हटलं तरी किती कष्टप्रद आणि जोखमीचं. मग खाणं तर दूरच. दर 8 दिवसांनी त्यात स्वतःची कोविड टेस्ट करून घ्यायची. आणि कुटुंबाला त्रास नको म्हणून त्यांच्यापासून दूर राहायचं. ही काय शिक्षा झाली का? एक तर सेवा करायची वर ही शिक्षा भोगायची. त्यातून शक्यता दिवसभरच्या श्रमानंतर त्यातून इतक्या दिवसभरच्या श्रमानंतर खाणं तरी चवीचं, पण तेही नाही हो. खाणं
पण कित्येकदा नुसत्या खिचडीवरच भूक भागवायची हे त्यांच्या नशिबी यायचं. इतकेही कमी म्हणून कधी कामात काही चूक झाली तर वरिष्ठांची दमबाजी आणि पेशंटच्या कुटुंबियांचा रोष. म्हणण्यापुरते सेवेकरी पण सतत गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात हो. यांचे यजमान वैभव ठाकूर हे टाटा स्टील बोईसर येथे नोकरीस आहेत. मुलगा 9वीत शिकत आहे. अजूनही खूप काही त्यांचे स्वतःचे अनुभव सांगण्यासारखे असतील ते आपल्या मनोगतात व्यक्त करतीलच. तर अशा करोना योद्ध्याला ज्येष्ठ नागरिक संघाचा मानाचा मुद्रा जोरदार टाळ्यात त्यांचे स्वागत आपण केलेलेच आहे. नाही असू दे. नंतर आपण हे आता महत्वाचा कार्यक्रम संपलेला आहे म्हणजे हो सॉरी या पाहुण्यांच्या स्वागताबरोबर त्या संस्थेला 2 मुलींचं अतिशय आम्हाला मदत झालेली वेळोवेळी त्या मुलींचं कौतुकही इथे त्या दोघेही हजर नाही आहेत. पण कौतुक करणं हे संघाचं कर्तव्य ठरतं आणि त्यापैकी आहे पल्लवी शशिकांत शेडगे म्हणजे आपल्या क्षमाबाईंची कन्या हो. मॅरेथॉन मध्ये 21 किलोमीटर धावणारी आणि त्यासाठी आपण तिचा 2006 साली सत्कारही केला होता. आजही ती तशीच धावत पळत आपली सर्व मदत करते म्हणजे संघासाठी. आजचे गुलाब आणि बुके तिनेच आणलेत आणि तिचं खरोखर आपल्याला संघाशी काहीही देणं घेणं नाहीये तरी संघासाठी तिची धावपळ करून संघाला जी मदत करते त्याबद्दल तिचं कर्तव्य तिचं कौतुक करणं हे संघाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे गेल्या 2 वर्षात आपले जे काही ऑनलाईन कार्यक्रम झाले आपल्याला ऑनलाईनचा आणि आपला ज्येष्ठ नागरिकांचा संबंध फार कमी असतो क्वचितच होतो. मग यासाठी आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि ती मदत अशीच एका मुलीने आम्हाला वेळोवेळी केलेली आहे. तर ते ऑनलाईन कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी टेक्निकल हेल्प करणारी आपल्या संघातील सभासद श्रीधर आणि माधवी परब आज ते दोघेही हजर नाहीयेत वैयक्तिक कारणामुळे. यांची नात कुमारी सना गिरीश परब हिने आपल्याला वेळोवेळी मदत केलेली आहे. तर तिचंही संघातर्फे खूप खूप कौतुक. दोघींनाही आपल्या आईबाबांच्या आजी आजोबांच्या मित्रमैत्रिणीच्या या आनंदासाठी मेहनत दिलेल्या या वेळेबद्दल संघाकडून पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करून मी माझं कर्तव्य इथे संपवतो. मला नेहमीच्या स्टाईलमध्ये जोरामध्ये तुम्ही परिचय करून दिला. आता मला वाटतं आता सगळ्या महिलांचं कर्तृत्व आणि हे ऐकून मला तर जडपणच आलंय बाबा. त्यामुळे मी असं सजेस्ट करतो की आपण थोडा विश्रांती घेऊया आणि त्यातलं आमचं सगळ्यात मोठं जे कर्तव्य आहे आजच्या दिवसाचं की आमच्या संघाच्या बायकांचं
सत्कार रूपी कौतुक करायचं ते आम्ही करून घेतो आणि तोपर्यंत मध्ये शेजवळकर गीत वगैरे म्हणतील मध्यांतराचं, त्यामुळे आपण थोडा मध्यांतर घेऊया. आज मी आपल्या पुढे वरदक्षिणा या सिनेमातलं गाणं सादर करतोय.
मला वाटतं सगळ्या भगिनींना भेटवस्तू मिळालेली आहे ती त्यांच्या उपयोगाची आहे असं आमच्या खास भगिनीने सांगितलेले वस्तू तशाच आणलेल्या आहेत, त्यामुळे त्या गोड मानून घ्या. सांगितले. तर आता आपण किंवा वेळ ज्या आपल्या सत्कार मूर्तींचं कौतुक ऐकतो आपण त्यांच्याकडनं त्यांचं मनोगत ऐकूया कशा तऱ्हेचं त्यांचं जीवन आहे ते. नमस्कार सगळ्यांना. खूप 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 थँक्यू मला इथे आमंत्रण करण्यासाठी. असं वाटते मी माझ्या काकी आजी आजोबा सगळ्यांना ते एकत्र बघते एका ठिकाणी. तर माझं नाव आरोही पंडित. मी आत्ता 26 वर्षाची झाली आणि जेवढं मला लक्षात आहे तेवढं आय थिंक वयाच्या 8व्या वर्षापासून मला पायलट बनायचं होतं. शाळेत जेव्हाही कोणी मला विचारायचं किंवा घरी की तुला मोठं होऊन काय बनायचं, मी नेहमी की जर मी अभ्यास करायचा असेल मला जर तुम्हाला वाटतं की मी अभ्यास करू तर मी मोठी होऊन पायलटच बनणार, अजून काही करणार नाही. तर लहानपणापासूनच मला प्लेन असं खूप खूप म्हणजे खूप आवडायचं असं प्लेनला बघायला, प्लेनमध्ये बसायला. मग 12वी नंतर मी माझ्या पायलट ट्रेनिंग स्टार्ट केली बॉम्बेवरनं आणि ते कम्प्लीट करता करता मला 3 वर्ष लागले आणि लगेच जसंच माझं पायलटचं लायसन्स माझ्या हातात आलं तशी मला एक संधी भेटली की मला एक्सपिडिशन करायची एक संधी भेटली. ती एक परिक्रमा असते, एक छोटंसं प्लेन दिलेलं मला 2 सीटर 80 हॉर्स पॉवर इंजिन म्हणजे बुलेट बाईक असते त्याच्यापेक्षा सुद्धा हलका एक प्लेन होता जो मला दिला आणि मला सांगितलं की जा घेऊन जा, तुला एक परिक्रमा करायची आणि परत इंडियाला परत आणायचं. आणि तेव्हा मी फक्त 21 वर्षाची होती, मग तेवढं डोकं पण नव्हतं मला की किती डिफिकल्ट असेल ते. मला वाटलं की ठीक आहे मजा येईल, सगळीकडे फिरायला भेटेल म्हणून मी लगेच हो बोलली. मी विचारलं सुद्धा नव्हतं घरी, मी त्यांना हो म्हणून टाकलं आणि मग आय थिंक 1 महिन्यानंतर मी घरी सगळ्यांना सांगितलं की मी हे सगळं करणार आहे आणि मी निघते 2 महिन्यात. तर जेव्हा काका बोलले की मी खूप धाडसी आहे, ऍक्च्युली मी नाही म्हणजे आई बाबा खूप धाडसी होते कारण मी खूपच लहान होती आणि मला समजत नव्हतं की ते किती डिफिकल्ट असणार आहे फ्युचरमध्ये. पण तशीच मला संधी भेटली. माझे आई बाबा काका आजी आजोबा हे सगळे माझ्या सोबत होते आणि मी लहानपणापासून माझ्या घरी असं कधी नव्हतं की मुलगाच हवा की मुलगी होती. मी घरातली सगळ्यात मोठी मुलगी आहे आणि मी माझ्या आजी आजोबा काका बाबा सगळ्यांची सगळ्यात फेवरेट आहे. माझा एक छोटा भाऊ आहे पण त्याला तेवढं इम्पॉर्टन्स भेटत नाही घरी, तर तो खूप रागवतो माझ्याशी. पण हो माझी फॅमिली आधीपासूनच वुमेन एम्पॉवरमेंट आपण जसं बोलतो त्याच्यावर खूप स्ट्रॉंग होती आणि आय थिंक त्याच्यामुळे मी जे आता पोचली आय थिंक त्यांच्यामुळे आणि देवामुळे. जेव्हा मी निघालेली तेव्हा मी पहिल्यांदा फॉरेन कंट्रीला पहिल्यांदा गेली होती. खूप लहान होती मी 21 वर्षाची आणि सगळ्यात खराब एक्सपिरियन्स माझा जेवणाला घेऊन होता. कारण मी जेव्हा घरी असते ना तेव्हा मला ही भाजी नको असते, हे वरण येलो का केलंय किंवा वरणमध्ये मिरची का टाकली, हे सगळं माझे नाटकी असतात. पण जेव्हा मी बाहेर गेलेली तेव्हा मला समजलेलं की जे काय भेटतं ना चुपचाप खायला पाहिजे, नाही तर मग आपण उपाशी राहू. मग मी सगळं खायचं एक तर मी शिकली. नंतर स्वतःची कशी केअर करायची, कारण जेव्हा मी फॉरेनला होती तेव्हा माझ्यासोबत कोणीही नव्हतं, तर ते प्लेनचं केअर करणं, माझ्या स्वतःची काळजी घेणं, लवकर उठणं, सकाळी लवकर झोपणं, हे छोटे छोटे वस्तू मी खूप खूप चांगली शिकली कारण मी एकटी हा सगळा प्रवास करत होती. आणि बस म्हणजे एवढं कठीण एवढं वाटतं तेवढं नव्हतं ॲक्च्युली. मी खूप लकी होती की माझे सगळे फ्लाईट इझी गेले आणि मला लोक
जे मला फॉरेनला भेटले ते सुद्धा खूप चांगले होते, ज्यांनी मला जेव्हा मदतची गरज होती ते पुढे येऊन मला मदत करायचे. तर माझा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता. डिफिकल्टीज होते पण ते महिला किंवा पुरुष पायलट त्यांना सेमच असतात, तर त्याच्यावर मला एवढं एम्फसाइज नाही करायचं. बिकॉज जरी मी एक मुलगा असती तरी ॲज अ पायलट माझ्या ते प्रॉब्लेम झाले असते. तर ते एक प्रोफेशनल प्रॉब्लेम. पण पर्सनल लाईफमध्ये मी खूप मजा केली. मी 27 देश बघितले, खूप खूप वेगळ्या ठिकाणी साईट सीइंग केली आणि खूप मजा केली. मला वाटतं इतक्या लहान वयात तुम्ही आमच्यासारख्याला एक सल्ला दिला, जेवणाकडे लक्ष द्यायचं नाही, ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, जे पणात पडलं ते घ्यावं आणि चुपचाप खाऊन शांत राहावं. आभार. आता ह्या गोष्टी या मी मनीषा म्हात्रे, माहेरून मनीषा म्हात्रे आणि सासरवरून मनीषा चव्हाण. तर तुमचं माझ्या पाठीमागे असाच आशीर्वाद असू दे आणि तुम्ही अशाच मला मदत करत राहा. थोडेफार मला पण थोडं बरं वाटेल. आईनी मला भेटल्या, माझी तिकडे ओळख करून घेतली आणि माझ्याकडे घरी येऊन त्यांनी माझ्याकडून सगळं करून घेतलं आणि मग मला पण लॉकडाऊन मुळे मला काहीच करता आलं नाही, त्यांना पण काहीच करता आलेलं नाही. त्याच्यामध्ये हे लॉकडाऊन आणि असं की घरात अन्न खायची आमची ही आलेली, पण काय करणार, घरात बसून काय करू शकत नाही. माझी सासू आजारी होती, तिचं पण मला सगळं करायचं होतं आणि मुलांचं शिक्षण ऑनलाईन शिक्षण होतं. तरी पण त्या लॉकडाऊनमध्ये मी गाडी चालवली. भरपूर लोकांनी सांगितलं की असं असं आहे, लॉकडाऊनमध्ये गाडी काढू नका, पण मी हिंमत करून लॉकडाऊनमध्ये गाडी चालवली. काय करणार, मग आपलं घर कसं चालणार, त्याच्यामुळे मी हे सगळं करून घेतलं. आणि ह्याच्या अगोदर गाडी चालवायच्या अगोदर पण मी भरपूर कष्ट केले, लोकांची भांडी धुणी सगळं केलं. त्याच्यामध्ये माझं काही जमलं नाही म्हणून मी स्वतःच्या परीने मी स्वतःची कर्ज काढून गाडी काढली. लोक भरपूर हसली, भरपूर काय काय बोलले मला, पण मी त्याच्याकडे घरातून लक्ष दिलं का आता आपल्याला आपलं घर चालवायचंय आणि माहेर पण किती देणार आहे आपल्याला, बरोबर आहे. 1-2 दिवस देणार नाही, नंतर आपलं माहेर देणार नाही. म्हणून मी जिद्द करून आपली रिक्षा चालवली. माझ्या वडिलांनीच मला हे सांगितलं की बेटा असं तर आम्ही किती दिवस जास्त दिवस नाही होत, काय ते करशील, म्हणून मी हे गाडी चालवायची चालू केलं. पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असंच राहू द्या. आता मी थोडासा बदल करून तिघे बहिणीकडे माईक देतो. आज आपल्याला कसं काय चाललंय हे बघण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आलेले आहेत. आपल्या जुने ते मदत करणारे आणि कित्येक महिला दिनाला त्यांच्या आईचाही आपण 2004 साली स्वातंत्र्य सैनिकांना कशी मदत केली त्यांनी त्या काळात, त्यासाठी आपण आपल्याकडे महिला दिनाला एकदा सत्कार केलेला आहे. आणि आज रेखाताई बोराटेंची ओळख मला त्यांच्या थ्रू झाली आणि म्हणाले अजून तुम्ही करता का सगळं महिला दिन. म्हटलं हो सगळं काही चालू आहे. म्हणाले मग अवश्य यावंसं वाटतं बघायला. म्हटलं या त्या आज आल्या तेव्हा आपल्या संघातर्फे त्यांना एक पुष्पगुच्छ तुमच्या सौंदकडे देऊ. या वैदी या बघा, आज महिला दिन आहे म्हणून. पण त्रिवेदीजी असाच आमच्या संघावरती तुमचा लोक असू द्या या वैदी. तुमचंही कार्य काही असेल तर आम्हाला कळलं पाहिजे, कारण ते असा वृत्ता कर्षिकर या बाई. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. असं काही फार मोठं मी काम केलेलं नाही आहे, पण शाळेत असताना 1987
आमच्या नुकतीच 86ला म्हणजे 87ला मी शाळेत रुजू झाले आणि पहिल्याच वर्षी आम्हाला ज्या रोहिणीबेन कपाडी अतिशय स्ट्रिक्ट एकदम प्रिन्सिपल होत्या आणि त्यांनी एकच मला सांगितलं, बघ तू सिन्सिअरली काम केलंस आणि चांगलं ट्रेनिंग वगैरे घेतलंस, पुढे गेली तर तुला पुढे खूप स्कोप आहे. हे त्यांचं वाक्य मी पहिल्याच दिवशी लक्षात ठेवलं. आणि त्यानंतर 1991 साली मी पहिल्यांदा त्यांनी मला ट्रेनिंगला पाठवलं. हे ट्रेनिंगच होतं अलियावर जंग इथे लर्निंग डिसेबल मुलांसाठी, अध्ययन अक्षम मुलांसाठी. आणि मग त्यानंतर अशी बरीच ट्रेनिंग आली. मग प्रत्येक वेळेला त्यांनी माझंच नाव, त्या रिटायर्ड झाल्या 91ला. त्यानंतर जे जे प्रिन्सिपल आले त्यांनी मला खास या मुलांसाठी ट्रेनिंगसाठी पाठवलं. लर्निंग डिसेबल म्हणजे त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत. ऑटिस्टिक म्हणजे स्वमग्न मुलं, स्लो लर्नर म्हणजे गतिमंद, स्पास्टिक म्हणजे बहुविकलांग आणि लर्निंग डिसेबल मध्ये अध्ययन अक्षम आपण जी मुलं म्हणतो त्याच्यामध्ये बरीच मुलं असतात. बऱ्याच पालकांना आपलं मूल हे म्हणजे नॉर्मल नाही, आपण ॲबनॉर्मल म्हणत नाही, त्यांना नॉर्मल नाही हे समजत नाही आणि मग ते ऍक्सेप्ट सुद्धा करायला तयार नसतात. तर आधी पालकांचं काउन्सिलिंग करावं लागतं आणि मग मुलांचं करणं तेवढं सोपं नसतं, कठीण असतं, पण पालकांना समजावणं अत्यंत कठीण असतं. माझा विभाग होता कांदिवली पूर्व ते दहिसर पूर्व ह्या 86 शाळा आणि 2005-2007 या 2 वर्षात जवळजवळ प्रत्येक शाळेत मी हे ट्रेनिंग म्हणजे काउन्सिलिंग केलेलं आहे. मग अगदी BMCच्या शाळा असोत, प्रायव्हेट शाळा असोत, इंग्लिश मिडियम असोत, CBSE बोर्ड असो, प्रत्येक शाळेत जवळजवळ मी जाऊन मार्गदर्शन आणि काउन्सिलिंग केलेलं आहे. 2 उदाहरणं फक्त सांगते. आमच्या शाळेमध्ये एक विद्यार्थी 5वीत होता आणि 5वीत बरीच विद्यार्थी, आमच्याकडे असे गरीब विद्यार्थी बरेच आहेत. हेमराज शाळेमध्ये मी होते आणि त्यातला एक विद्यार्थी तो नेहमी वर्गात मागे बसायचा आणि फक्त मुलींची खोड काढायचा, फक्त मुलींची, मुलांची नाही. वयाने तो मोठा होता कारण तो लर्निंग डिसेबल होता, अध्ययन अक्षम होता आणि ही मुलं ना तुम्हाला पटकन ओळखता येतात, ती ॲग्रेसिव्ह असतात, खूप अस्थिर असतात, एकदम चंचल असतात, धावतात, वर्ग शिकवताना बाई शिकवताना धावतात, कोणाला मारतात. तर हा मुलगा फक्त मुलींना मारायचा आणि मग तक्रार आल्यानंतर मग मी त्या वर्गामध्ये गेले, वर्ग शिक्षकांना सांगितलं समजावून, त्याच्या पालकांना बोलवलाय. त्याचे आई वडील म्हणाले आमचा मुलगा नाहीये, नॉर्मल आहे आमचा, तुम्ही त्याला बरोबर करत नाही, तुम्ही मारताय, मी पोलीस केस करेन. त्यांना खूप समजावलं. आमच्या एज्युकेशन इन्स्पेक्टर त्यावेळेला हळदणकर मॅडम होत्या, त्या पण आल्या. त्यांना म्हटलं असं असं चाललेलं आहे, तुम्ही बघा प्रत्यक्ष. त्या वर्गात बसल्या, त्यांनी बघितलं, निरीक्षण केलं. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं या मॅडम ज्या मला सांगतायत ते तसंच आहे, तुम्ही मग त्यांना शाळेतनं लेटर देऊन त्यांना नायर हॉस्पिटलला, त्यावेळेला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट देतात, तिथे टेस्ट केली जाते या मुलांची. जवळजवळ 6 महिन्यांची टेस्ट त्यांना प्रत्येक महिन्याला बोलवतात आणि मग त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. आणि एकदा हे सर्टिफिकेट घेतलं की ते त्यांना अगदी लाईफ लॉंग शेवटचं शिक्षण घेईपर्यंत त्यांना ते उपयोगाला येतं. आज तो मुलगा, सांगायची गोष्ट असते की तो 10वीला आला, त्याला फळ्यावरचं लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण ह्या मुलांना वेगळे विषय असतात. तेही मी बोर्डात जाऊन प्रत्यक्ष जाऊन माहिती काढून त्यांना विषय बदलून दिले, शिकवणारे शिक्षक दिले. त्यांना ड्रॉइंग पेंटिंग असतं, गणित नसतं, गणित त्यांना 7वीचं असतं अगदी नॉर्मल. त्यांना सायन्स नसतं, हायजीन हा विषय असतो. नंतर त्यावेळेला टाईपरायटर होता, आत्ता कम्प्युटर आले, ड्रॉइंग पेंटिंग असतं, असे हे विषय त्यांना दिलेले असतात. त्या मुलाला मी रायटर मिळवून दिला. शाळेतला 9वीतला एक हुशार विद्यार्थी बसवला. आमची त्यांना बोर्डाच्या फॅसिलिटीज आहेत की त्यांना त्यांची शाळा सेंटर म्हणून दिली जाते. स्पेशलाइज सुपरवायझर आमच्या रूममध्ये त्याला बसवलं. तो मुलगा 10वी झाला, 12वी झाला. त्यांनी आर्टचं ह्याच्यामध्ये जे स्कूल ऑफ आर्टला त्यांनी हे केलं आणि आज तो विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये आर्ट टीचर म्हणून काम करतो. आणि जेव्हा जेव्हा तो मुंबईत येतो तो मला फोन करतो, मॅडम आप किधर है, मैं आ रहा हूँ. मी त्याला एकच सांगितलं, आप गिफ्ट लेके नहीं आना, आप मुझे मिलने का हो, नहीं तो मैं आपको मिलने. नाही मॅडम मैं आ रहा हूँ. आज त्याला मुलगा आहे, लग्न झालंय, आई वडील एवढे खुश आहेत. म्हणजे एक पैसा न घेता या मुलांसाठी झटणं. दुसरा एक अनुभव असा आहे की 2 जुळी मुलं होती आणि जुळी दोन्ही मुलं आमच्याकडे 7th स्टँडर्डला आली इंग्लिश मिडियमला आणि दोन्ही मुलं ऑटिस्टिक होती. म्हणजे स्वमग्न म्हणजे काय की आपल्या ह्याच्यातच असतात.
त्यांना दुसरं काय करतोय, तिसरं काय करतोय विद्यार्थी काही नसतं, की शिक्षक काय शिकवत आहेत किंवा माझ्याशी कोणी बोलतंय, संभाषण संवाद साधतंय, त्यांना कळत नाही अजिबात. आणि मग जेव्हा 7वी ते, कारण ते आई वडील सुशिक्षित होते, कर्मधर्म संयोगाने ते रडत आले की आम्हाला आमच्या मुलांना कोणतीही शाळा ऍक्सेप्ट करत नाही, ऍडमिशन देत नाही. पण आमची एकमेव शाळा अशी आहे बोरिवलीतली की आमच्या शाळेने या मुलांना ऍक्सेप्ट केलं आणि 7वीत त्यांना आम्ही ऍडमिशन दिली. वयाने 7वीत साधारण 12-13 वर्ष असतं, 12 वर्ष ते वयाने 16 वर्षाचे होते. आणि मग त्यांना 7वीत वेगळे विषय, या मुलांना 1ली पासून ते 9वी पर्यंत वेगळेच विषय असतात, त्यांच्यासाठी पेपर वेगळे सेट केले जातात, त्यांच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक घेत नाही, त्यांना आकृत्या काढायला असतात जॉग्राफी सायन्समधल्या, असं सगळं वेगळे स्पेशल वेगळे त्यांचे पेपर आम्ही काढत असतो. आणि मग ही मुलं पण 10वी झाली, यांनाही दोघांना रायटर द्यावा लागला, 12वी झाली. आज ती मुलं कॉम्प्युटरमध्ये अतिशय सखोल ज्ञान करून आज नोकरी करतायत. आणि नोकरी केल्यानंतर पहिल्या पगारात त्यांनी मला साडी घेऊन दिली, ती मी ती ऍक्सेप्ट केली, कारण त्यांच्या पालक पण आले होते की मॅडम तुम्ही घ्या, आम्ही त्यांनी प्रेमाने आणलेले, तुम्ही नाकारू नका. शक्य मी अजूनपर्यंत 1 रुपयाही कोणाचा घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे अपेक्षा ठेवून काम केलं नाही, झोकून काम केलं. आणि त्यामुळे आज सुद्धा मला शाळांमध्ये बोलवतात तर मी जाते. कधी कधी फोनवरनं शिक्षक विचारतात, मग फोनवरनं कॉन्टॅक्ट करून त्यांना बोर्डाचे काही नियम सुद्धा माझ्या कोर्समध्ये संपूर्ण बोर्डाचं एक काय काय आहे, 10वी 12वी आहे, विद्यार्थ्यांना काय असतं, पेपर कसे काढायचे, 5वी पासून कसं त्यांना हँडल करायचं. माझ्या शाळेमध्ये मी मोठी टीम तयार केलेली आणि ते शिक्षक काम करतात की नाही हे मध्ये मध्ये जाऊन मी पाहत असते. प्रिन्सिपल मला सांगतात या मॅडम बरोबर करतात की नाही बघा. तर एवढंच माझं काम आहे. आणि 9वी 10वीचे वर्ग एवढंही करून 10वीचे वर्ग इंग्लिश मॅडम सांगायच्या प्रिन्सिपल, पोर्शन कम्प्लीट झाला पाहिजे. मग शनिवारी बोलवा, रविवारी बोलवा, क्रिसमस वेकेशनला बोलवा, दिवाळी वेकेशनला बोलवा, असं करून. आणि यामध्ये माझ्या मिस्टरांची मला खूप साथ लाभली. मला एकच मुलगा आहे, तो लहान होता, पण माझ्या मिस्टरांनी आणि माझ्या घरच्यांनी सगळे माझे दीर जावा, माझ्या सासूबाई यांनी खूप मला साथ दिली. धन्यवाद. नमस्कार, मी सुवर्णा ठाकूर. सर्वप्रथम तर मी तुम्हा सगळ्यांचेच मनापासून आभार मानते की तुमच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आमच्यासारख्या सर्वसाधारण असणाऱ्या, म्हणजे आमच्यासाठी आम्ही जे काम करतोय ते खूप सर्वसाधारण वाटतं, तुम्हाला ते खूप मोठं वाटतंय, पण आमच्यासाठी ते रोजचंच काम झालेलं आहे. तर त्यामुळे आम्ही या प्रोफेशनमध्ये असताना तुम्ही आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानते. शेडगे मॅडमनी जेव्हा माझं नाव तुमच्याकडे सुचवलं असेल, त्यांनी जेव्हा माझ्याबद्दल सांगितलं असेल, तेव्हा सर्वप्रथम जेव्हा त्यांनी मला सांगितलं की असा असा समारंभ आहे, महिला दिनानिमित्त सत्कार करायचा आहे, तर मला पहिले वाटलं अरे तुम्ही सर्व एवढी मोठी माणसं आमच्यासारख्या एवढ्या, म्हणजे माझ्यासारख्या एवढ्या लहान व्यक्तीचा सत्कार वगैरे खूप मोठं झालं, कारण का अशा सत्काराची खरंच आम्हाला सवय नाही. जसं सरांनी म्हटलं त्याप्रमाणे जरी पेशंटची सेवा करत असलो तरी बऱ्याच वेळा नातेवाईकांच्या शिव्याच जास्त खाव्या लागतात, कौतुकाचे बोल खूप कमी वेळा पदरात पडतात. पण तरी सुद्धा जेव्हा एकदा पेशंट बरा होऊन परत जातो, घरी जाताना त्याच्या चेहऱ्यावरती जे समाधान मिळतं ते समाधान या सत्कारा इतकंच मोठं असतं की जेव्हा ते सांगतात की तुमच्यामुळे आम्ही बरे झालो. आता तुम्ही इथे खास कोविड योद्धा असा जो उल्लेख केला, तर खरी गोष्ट आहे, 2 वर्षांपूर्वी जेव्हा कोविड आपल्या भारतामध्ये आला तर त्यावेळची परिस्थिती खूप भयान होती. जसं सर्वसामान्य लोक एकमेकांमध्ये मिसळत होते, मिक्स होत होते, ते सगळंच बंद झालं. एकमेकांशी परिचय असून सुद्धा जर कोणाला एखाद्याला तो रोग झाला असेल तर ओळखीचा असून सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली जाऊ लागली. ओघानेच आलं की त्याला झाला असेल तर मला पण होऊ शकतो. नाती दुरावली नाही म्हणता येणार, पण तरी सुद्धा सोसायटीमध्ये हे असे प्रकार आपल्या वाट्याला सुद्धा आले असतील. सगळ्यांच्याच नाही पण बऱ्याच लोकांच्या वाट्याला आले असतील, वाईट अनुभवही आले असतील. पण माझ्या बाबतीत जर म्हणायचं झालं
तर शेडगे काकूंच्या सोसायटीमध्येच मी राहते. माझी वृंदावन सोसायटी आणि त्या सोसायटीतल्या प्रत्येक माणसांनी या कोविडच्या काळामध्ये मला खूप मदत केली. कोविड जेव्हा आला तेव्हा नर्सेसवरती एवढी वाईट परिस्थिती होती ना की त्या ज्या घरांमध्ये राहत होत्या त्या घरांमध्ये अक्षरशः शेण फेकण्याची पण कामं झाली गेली. पेपरमध्ये त्या बाबतीमध्ये न्यूज आल्या. कारण का आम्ही नर्सेस हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच युनिफॉर्ममध्ये नाही म्हणता येणार पण त्याच वेळेने पुन्हा घरात येणार, घरातून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाणार. पण लोकांचा असा एक समज होता की येतात जातात त्याच मार्गाने येतात त्याच मार्गाने जातात, आमच्याच सोसायटीमध्ये राहतात, मग आम्हाला पण हा कोविड होऊ शकतो. कारण त्यावेळेला सगळ्यांचेच विचार एवढे प्रगत झाले नव्हते, सगळ्यांनाच याबाबत जास्त चांगल्या गोष्टी माहीत नव्हत्या. तर त्यामुळे अंधश्रद्धा वगैरे असतील पण नर्सेसकडे बघायचा दृष्टिकोन, नर्सेसच का डॉक्टर्स किंवा इतर सफाई कर्मचारी सगळ्यांकडेच बघायचा लोकांचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता. त्यांनी आपल्या सोसायटीमध्ये राहायचं नाही, त्यांनी इथे यायचं नाही, घरात राहायचं नाही. मग त्यांच्या सोसायटी दरवाजावरती म्हणजे माझ्या स्वतःच्या मैत्रिणींना असा अनुभव आला, त्यांनी ते पेपरमध्ये तसं जाहीर पण सांगितलं होतं की तुम्ही असं करू नका, ते आहेच म्हणून तुम्ही आहात. आज तुम्ही लोक त्यांच्यावरती हे असं काम करताय. उद्या जर तुमच्यापैकीच जर कोणीतरी आजारी झालं तर हॉस्पिटलमध्येच जायचं आहे. पण तरी सुद्धा या परिस्थितीत काही बदल फारसा झाला नाही. परिस्थितीत 1 वर्षभर तरी तशीच राहिली होती. पण माझ्या सोसायटीच्या लोकांनी माझा नर्सेस डेच्या दिवशी 12 मे फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा बर्थडे, त्या दिवशी खूप प्रचंड मोठा सत्कार केला आणि तो मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. म्हणजे सोसायटीमधली लोक अशीही असतात हे आज माझ्या नायर हॉस्पिटलमध्ये पण सगळेजण नेहमी कौतुकाने सांगतात की तूच एक अशी असशील की जिच्यासाठी सोसायटी पूर्णच्या पूर्ण सोसायटी खाली आली होती, ज्यांनी तुझं एवढं ओढ कौतुक केलं. आणि खरोखरच आज त्यानंतर हा आजचा दिवस की आज तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने आहात आणि तुम्ही खास आमचं कौतुक करण्यासाठी इथे आलेले आहात. म्हणजे अजूनही कोविड गेलाय असं म्हणत नाही आहात. पेशंट्स तसे खूप कमी झालेले आहेत. आता मी नायरमध्ये काम करते. नायर हॉस्पिटल ज्या वेळेला कोविड सुरू झालं त्यावेळेला नायर हॉस्पिटलचे पूर्ण 1600 बेड कोविडसाठी दिले गेले होते. पूर्ण हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणूनच डिक्लेअर करण्यात आलं होतं. जगभरामध्ये नायर हॉस्पिटलचं कोविड हॉस्पिटल म्हणून खूप नाव झालं होतं. नायर हॉस्पिटलने खूप चांगल्या प्रकारे काम करून दाखवलं. ANC मध्ये PNC मध्ये डिलिव्हरी सगळ्यात जागतिक विक्रम झाला होता की सगळ्यात जगामध्ये सगळ्यात जास्त डिलिव्हरी करणारं हॉस्पिटल म्हणजे आमचं नायर हॉस्पिटल. आणि अर्थात नायर हॉस्पिटलमध्ये काम करणारी मी एक कर्मचारी आहे म्हणून मला माझ्या हॉस्पिटलचा सुद्धा सार्थ अभिमान आहे. कोविडचं जर म्हणाल तर त्या काळामध्ये जसं सरांनी म्हटलं PPE किट हे खूप कठीण होतं. आत्ता आपण इथे आहोत, फॅन सुरू आहेत तरी सुद्धा आपल्याला गरम होतं. कोविडमध्ये तो बॉयलर सूट घालून जेव्हा 8 तास पेशंटकडे काम करायचं त्यात नातेवाईक नाही. वॉर्डमध्ये जवळजवळ 40 ते 50 पेशंट असणार, 1 किंवा 2च स्टाफ नसते. त्या 40-50 पेशंटसाठी एकही रिलेटिव्ह नाही. तुम्हीच त्यांना भरवायचं आहे, तुम्हीच त्यांना उठून बसवायचं आहे, त्यांना काय हवंय नको ते तुम्हालाच बघायचं आहे. तर परिस्थिती खूप गंभीर होती. आम्ही फक्त आपण साध्या कपड्यांमध्ये असू तर आपण एक वेळेस सगळं करूही शकतो. पण तो बॉयलर सूट घालून जेव्हा हे करावं लागत होतं तेव्हा म्हणजे अजूनही तो विचार केल्यावरती खरोखर डोळ्याला असं पाणी येतं की त्या काळात आपण हे करू शकलो. पण एक होतं की अंगावरती युनिफॉर्म चढला की ते बळ आपोआपच येतं. त्यामुळे युनिफॉर्मचं बळ असेल पण खूप पेशंटला वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. जे तरुण लोक होते त्यांच्यासाठी विरंगुळा असायचा, 24 तास मोबाईलमध्ये असायचे, दिवस असो रात्र असो. भले पेशंट म्हणून आहेत पण हातामध्ये मोबाईल. पण जेव्हा वयाच्या 60च्या वरचे जे वृद्ध लोक यायचे त्यांच्यासाठी हे खूप कठीण काम होतं. आता तुम्हीच बघा, प्रोग्राम संपल्यानंतर आपल्याला घरी जायचं ही आपल्या मनामध्ये एक आशा असते. म्हणजे 60 नंतर घरी आपलं मूल आहे, सून आहे, नातवंड आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला खेळायचं आहे, त्यांच्याबरोबर आपल्याला राहायचं आहे. पण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी पुन्हा घरी जाईन की नाही की त्या आजींना आजोबांना ह्याची शाश्वती नसायची. त्यात पुन्हा फोन नाही, व्हिडिओ कॉल नाही. कारण आजी आजोबांकडे मोस्टली असायचे ते छोटेसे डबे फोन, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येत नसायचा.
मग त्यावेळेला ते आम्हाला सांगायचे की अगं बाळा जरा मला माझ्या घरच्यांना फोन लावून देऊ शकशील का. ऍक्च्युली अलाउड नसायचं, पण तरी सुद्धा आम्ही बियॉन्ड जाऊन त्यांना बिचाऱ्यांना कॉल करून की आपल्या माणसाला जरासं बघितलं की तेवढंच समाधान, त्यांना वर यायला द्यायचं नाही. तुम्हाला माहितीच असेल कुठल्याही हॉस्पिटलमध्ये, कोविड हॉस्पिटलमध्ये रिलेटिव्ह अलाउड नव्हते. जर तुमच्यापैकी कोणी त्याचा अनुभव घेतला असेल तर तो तुम्हाला सारखं माहीत असेल की तिथे काय परिस्थिती होती. म्हणजे एक एक दिवस कसा घालवायचा तो एक खूप मोठा प्रश्न होता. तर या वेळेमध्ये या सगळ्यांना माझ्यासारख्या आणि माझ्यासारख्या असंख्य नर्सेसने धीर दिला की तुम्ही जाणार, तुम्ही इथून बरे होऊन नक्की घरी जाणार. कारण दरवेळेला आता जे क्रिटिकल पेशंट होते, दरवेळेला बाजूचा पेशंट जर सिरियस झाला किंवा गेला तर त्या पेशंट, त्याच्या शेजारी जो पेशंट होता त्याच्या मनात ही भीती की अरे ह्याचा सकाळपर्यंत बरा होता, आता गेला, आता माझं काय होईल. आणि ही भीती अर्थातच प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती ही असतेच. तर त्यामुळे या भीतीवरती मात करून त्यांना कसं लवकरात लवकर बरं होता येईल किंवा कसं खायचं किंवा, कारण का खाण्याकडे बहुधा या आजारांमध्ये खाण्यापिण्याकडे पेशंटचं लक्ष नसायचं. तर त्यामुळे नर्सेसनी खूप हेल्प केली की तुम्ही खाऊन पिऊन जर लवकर बरे झाला तर लवकर घरी जाऊ शकाल. मग काही वेळेला आजी आजोबा ऐकायचे, काही वेळेला ऐकायचे नाही, कारण हट्टी स्वभावामुळे काही बरेच लोक ऐकायचे नाही. माझं तेच खरं या उद्देशाने. पण तरी सुद्धा कोविड काळ जसा कठीण गेला तसा जसा काळ सरायला लागला हे सगळं आवडायला लागलं. म्हणजे कोविड आवडत होता अशाचा भाग नाही, पण आवडायला लागलं की पेशंट बरोबर, म्हणजे नातेवाईकांची गर्दी नाही. नाहीतर आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात 80 पेशंट असतील तर 80 पेशंट बरोबर प्रत्येकी 2 नाही तर 3 बघायचे. मग त्यांची गर्दी एवढी असते की हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटला अटेंड करण्यापेक्षा नातेवाईकांना जास्त एंटरटेन करावं लागतं. त्या वेळेमध्ये फक्त पेशंट आणि आपण त्यांच्याबरोबर गप्पा करा, त्यांच्या घरच्या माहिती जाणून घ्या, त्यांच्याशी संवाद साधा. तर त्यामुळे कोविडचा काळ सुद्धा खूप चांगला गेला असंही म्हणेन मी. त्याला कारण म्हणजे तुमच्यासारख्याच लोकांचे आशीर्वाद, माझ्या सोसायटीचे आशीर्वाद, माझ्या घरच्यांचं माझ्यावरती असलेलं प्रेम. त्या काळामध्ये मी स्वतः माझ्या घरात राहत नव्हते, कारण का भीतीचं वातावरण. माझ्या घरात माझे सासू सासरे, माझा मुलगा, माझी जाऊ, तिचा छोटा बाळ आणि आम्ही हजबंड वाईफ, माझा दीर, अशी माझी फॅमिली होती. तर मला भीती होती की मी कोविडमधून येते, रोज 70 पेशंट बरोबर राहायचं आणि नंतर पुन्हा घरी यायचं, घरी आपल्या माणसांमध्ये मिसळायचं. मग हे जर सगळं असेल तर माझी माणसं पण कधी इम्पॅक्ट झाली तर काय, भीती ही प्रत्येकाला मनात असतेच. म्हणून मग मी माझं वेगळं राहायचा निर्णय घेतला. मग मी माझ्या वेगळ्या रूमवरती एकटीच राहत होते. जवळजवळ 1 वर्षभर राहिले. पण तो काळ असा असं मनावर दगड ठेवून म्हणतात ना की आपलं फोनवरती बोलणं किंवा व्हिडिओ कॉलमध्ये बघणं, त्यांच्यासाठी अर्थात हे कठीण होतं की आपल्याच घरची एक व्यक्ती आपल्या घरापासून अवघ्या 5 मिनिटांवर असताना आपण तिला भेटू शकत नाही, तिच्याशी बोलू शकत नाही, तिच्याकडे जाऊ शकत नाही. ह्याच्यासारखं दुःख दुसरं कुठलंच नाही. पण ते दुःख पण वर्षभरातच करलं. मग नंतर जसं जसं परिस्थिती आटोक्यात आली तसं आम्ही मग पुन्हा एकत्र राहायला सुरुवात केली. पण मग सगळे जे आपण स्वच्छतेचे किंवा वारंवार हात धुणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर करणं, या सगळ्या गोष्टी ओघाने आल्याच. आणि आता बघता बघता परिस्थिती पूर्णतः पालटून गेलेली आहे. आज आपण सर्वजण इथे बिना मास्कने बसलेला आहोत. याचा अर्थ आपण असं नक्कीच म्हणू शकतो की कोविड गेलेला आहे. पण तरी सुद्धा एक नर्स या नात्याने म्हणेन की अजूनही गेला आहे असं सांगून आपण बिनधास्त राहून चालणार नाही. कारण कुठली वेळ कधी येईल हे आपल्याला काही माहीत नसतं. तर त्यामुळे योग्य काळजी घेतली पाहिजे. तुम्ही पण सर्व वयाने खूप मोठे आहात, त्यामुळे घरी गेल्यानंतर व्यवस्थित अंघोळ करणं किंवा वाफारे घेणं. आता तर ते विसरलेच आहोत आपण किंबहुना, कारण पूर्वी घरातून जरासं बाहेर गेलं की घरी आल्यावरती लगेच वाफारे घेणं, डोक्यापासून अंघोळ करणं, डोक्याला कॅप घालून फिरणं. आता आपल्याकडे कुणाकडेही बघितल्यावर असं वाटत नाही. व्हिटॅमिन सी किंवा बी कॉम्प्लेक्सच्या ज्या टॅबलेट्स ज्या आपण दिवसातून 2 वेळा घेत होतो, आता मला वाटतं 6 महिने झाले कोणी घेतलेल्या नसतील. तर असं करू नका. रोज नाही पण आठवड्यातून, म्हणजे एक नर्स या नात्याने सांगेन, आठवड्यातून एकदा बी कॉम्प्लेक्सच्या टॅबलेट्स अथवा व्हिटॅमिन सी घ्यायला काही हरकत नाही. ते आपल्यासाठी हार्मफुल नाही आहे, झाल्यास ते आपल्यासाठी युजफुलच. तर तब्येतीच्या
कडे पाहता म्हणजे आपल्या वयोमानाकडे पाहता थोडीशी तब्येतीची काळजी घेतलीच पाहिजे. तर पुन्हा एकदा म्हणजे माझं भाषण जरा लांबत आहे, बोलायला लागला तर वेळ पण कमी पडेल, पण आपल्याला वयाचा मर्यादा आहे, तर त्यामुळे माझं भाषण मी थांबवते इथेच आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्रीधर परबांची नात आली तिने आपल्याला कोविड काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रमासाठी सर्व काही फट करून द्यायची. ये साधा इकडे ये, तुझा छोटासा सत्कार घे. हा पाय देत आहे. तुझा अभ्यास करून एवढा आपल्यासाठी करत होती, आजचा आनंद तू जपलास. तुला खूप खूप शुभाशीर्वाद आमच्याकडे. आतापर्यंत केलेल्या कार्यक्रमाबद्दल आणि तुमच्या केलेल्या सत्काराबद्दल आपल्या महिलांतर्फे उत्तर देतील सुगंधा देवधर. प्रमुख पाहुणे, आपला अध्यक्ष, माझे मित्रमैत्रिणी, आज आपण महिला दिन साजरा करतोय. आपण म्हणजे आपल्या मित्रांनी आज सन्मान आपला केलेला आहे. दारात स्वागत करण्यापासून अत्तर, गुलाब, चॉकलेट आणि आता ही भेटवस्तू, आणि ह्या सन्मानाला उत्तर देण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वांनी मला हा मान दिलाय, त्याबद्दल मी आधी तुमचे सर्वांचे आभार मानते. या निमित्ताने मला एक गोष्ट आठवते मॅडम, जरा थोडा वेळ घेणार आहे. अगदी थोडक्यात सांगते. मुलांच्या पाठ्यपुस्तकातली मुलं 6वी-7वीत असताना म्हणजे 30-35 वर्षापूर्वी वाचलेली गोष्ट आहे. आईचा बर्थडे सेलिब्रेट करणं म्हणजेच मुलांना किती कौतुकाची गोष्ट असते आणि आईलाही मुलं करतायत म्हणून आणखी कौतुक असतं. तर त्या गोष्टीत असं होतं की उद्या आईचा बर्थडे आहे, आईला पूर्ण विश्रांती द्यायची, तिचा सन्मान करायचा, म्हणून ते सांगतात आई तुला उद्या सुट्टी आणि आपण पिकनिकला जायचं. आईला सुट्टी द्यायची, उद्या द्यायची सुट्टी. त्यामुळे सगळी तयारी आदल्या दिवशी चालू असते पिकनिकला जायची. पण होतं काय, आई तुझ्यासारखा केक कुणालाच जमत नाही, तूच करून ठेव ना. म्हणून आईने केक दिला. आता ही इंग्लिश पुस्तकातली गोष्ट असल्यामुळे त्यांचं सँडविचेस करणं एवढंच काम होतं. पण आई तुझ्यासारखे पातळ स्लाइस नाही ग आम्हाला करता येत, चटणी इतकी नाही आमची चांगली होत. बरं, म्हणून आईनी सगळी तयारी करून ठेवली. दुसऱ्या दिवशी सगळे पिकनिकला जायचं म्हणून तयार झाले. गाडी तयार झाली, गाडीत सगळं सामान भरलं गेलं, मुलांची मित्रमंडळी सगळी आली, एक एक जाऊन बसली. आईला गाडीमध्ये सीट नाही आणि सगळेजण आईला बाय बाय आई हॅपी बर्थडे, तू मस्त एन्जॉय कर म्हणून सगळे पिकनिकला गेले. पण तरीही आईला कौतुकाने कृतकृत्य वाटलं, कारण मुलांच्या मनात जी भावना होती ना की आईला आज आपण सुट्टी द्यायची आणि आईला सन्मान आईचा सन्मान करायचा. तर त्याची आठवण व्हायची कारण म्हणजे आपले सगळे मित्र आहेत, त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन स्वतःहून केलंय. त्यांनी असं कुठे म्हटलं नाही रुचिराताई, क्षमाताई, स्मिताताई तुम्ही सगळं खूप छान करता हो, आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही पुढे जा, असं आज कुठे दिसलं नाही. आधी तुम्ही केलेली मदत आम्हाला माहिती नाही, काहीतरी सूचना केल्या असतील, पण त्यामुळे खूप छान वाटलं. आणि त्यामुळे आम्हा सर्व मैत्रिणींतर्फे परांजपेसर, लाड, शेजवलकर, कुवळेकर, बर्वे,
तुमचं आणि तुमचे सर्व सहकारी मित्र यांना आमच्या सर्वांतर्फे आम्ही वंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो. आणखी एक विशेष म्हणजे आजचे आपल्या सत्कार मूर्ती खरोखरच आपल्या परिसरात राहत असतात पण आपली ओळख नसते. पण ही ओळख तुम्ही शोधून काढून म्हणजे अक्षरशः खरोखरच रत्नच म्हणायला पाहिजेत आणि त्यांचा सन्मान पाहण्याचा आम्हाला जो काही तुम्ही आज योग आणून दिलात त्याबद्दलही तुमचे धन्यवाद आणि तुमचेही खरंच खूप खूप तुमच्या कामासाठी शुभेच्छा. खरंच आपल्याला माहिती नसतं आपल्या परिसरात लोक राहत असतात, कोण कोण काय काय करीत असतं. आता एवढी म्हणजे साधारणपणे पायलट म्हटल्यावर अशी वयस्कर प्रौढ अशी व्यक्ती येते, पण 21व्या वर्षी खरंच तू हे जे मिळवलंयस ना आम्हाला खरंच अभिनंदन करण्यासारखं वाटतं. 21व्या वर्षी आम्हाला ट्रेन मधून जायला सुद्धा भीती वाटायची गावाहून आल्यानंतर. असंच चव्हाणबाई की तुम्ही जे काही काम करता स्वाभिमानाने जे करता खरोखरच ते कौतुकास्पद आहे. बाकी या मतिमंद मुलांसाठी गतिमंद मुलांसाठीचं काम काय किंवा कोरोना काळात बोलण्यासारखं खूपच आहे, पण मला मॅडमनी खूपच कमी वेळ दिलेला आहे त्यामुळे मी आता तुमचं फक्त कौतुक करते. आणि थोडंसं अजून राहिलेलं आहे कारण कार्यक्रम अजून संपलेला नाहीये. यानंतर आपल्याला जागेवरच वाफाळता चहा आणि डिश पण नाश्ता मिळणार आहे. आम्हाला माहिती आहे नेहमीचा कार्यक्रम त्यामुळे खरं सांगू का तुम्हाला आम्हाला महिलांची काही फारशी अपेक्षा नसते हो. जे काही आम्ही करीत असतो ना त्याचे कौतुकाचे 2 शब्द आम्हाला मिळाले, पाठीवर थाप मिळाली तरी आम्हाला खूप होतं. आता आपल्याला काय वाटतं की नाही कधीतरी वाफाळता चहा मिळावा, कधीतरी तव्यावरची गरम पोळी आपल्या ताटात यावी. अर्थात आपल्याला कोणी नको म्हणत नाही हो, पण आपलीच सवय असते ओट्यावरती सगळा पसारा टाकून आपल्या घशात खाली पोळीचा घास काही उतरणार नाही त्यामुळे आपण ती काढून खातो. पण आज मात्र आपण याचा आस्वाद घेणार आहोत गरम गरम याचा. तर आणि आज हे जे तुम्ही आमचं कौतुक केलं सन्मान केलात तो आम्हाला इतकी ऊर्जा देऊन जाणार आहे की पुढचं सबंध वर्ष आम्ही अगदी आनंदाने हे सगळी कामं करणार आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देते आणि मी अगदी थोडक्यात सगळं म्हणजे आभार मानण्याचं धन्यवाद देण्याचं काम संपवते. मला वाटलं सँडविच वगैरे यायला लागले बहुतेक आपण पिकनिकला जाणार आता ह्यांच्या विमानातूनच जाणार बहुतेक. तुम्ही छान मनोगत व्यक्त केलं सत्कार सगळ्या लोकांतर्फे. आता मी मुख्य प्रमुख पाहुण्यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. आता सुगंधाबाई तुम्ही म्हणालात की हे आपल्या परिसरातल्या तर हे तुम्ही हल्ली सभासद झाल्यात. मला सर्व सभासदांना सांगायचं आहे की वर्षभर आपण नजर ठेवून राहायचं. पेपरला आलं कुठून कळलं तर आपल्या एरियातल्या वेगळ्या वाटचालीने आयुष्यात सक्सेसफुल होणाऱ्या महिलांना हेरून ठेवायचं, कॉन्टॅक्ट वाढवायचे. तिथपासून 2 वर्ष चालल्या तिच्याशी खूप क्षमा व्हायचं. आणि त्याहीपेक्षा मला महत्वाचं सांगायचं आहे की आतापर्यंत अशा वेगळ्या जेवढ्या महिला आपण घेतल्या ना त्यातल्या 50% महिला आमच्या शमा शेडगेने आणलेल्या आहेत. शमा नेहमी अलर्ट असते आणि अशी लगेच जावं पकडते आणि आम्ही असं त्याला काही जरा शोधून आणतो आणखी. पण तुम्हीही आता हे लक्षात ठेवा की आपल्या आजूबाजूचं एखादी वेगळ्या वाटेने यशस्वी झालेल्या महिलेचं माहिती द्या. ह्यापैकी नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि इथे सगळे ज्येष्ठ माझ्यापेक्षा वयाने कर्तृत्वाने मानाने सन्मानाने सगळे मोठे आहेत त्यामुळे मी सगळ्यांना नमस्कार करते. आज मला इथे संधी दिली. खरं तर आमचे त्रिवेदी काका मी त्यांची मानस कन्याच आहे काका म्हटलं तरी, कारण की ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य कदाचित तुम्ही सगळे ओळखत असाल त्या
ते आणि हे माझे गुरुच आहेत आणि वैद्य काकांनी मला मानस कन्याच म्हणलं आहे. तर यांच्या नेतृत्वाखाली असल्यानंतर आपल्याला काही कसलं म्हणजे हे होणारच नाही, तो प्रश्नच येत नाही. आज मला इथे खरं तर त्यांनीच संधी दिली आहे. म्हणजे काकांनी जेव्हा सांगितलं की बाईंना की असं असं आहे आणि माझ्याबद्दलची माहिती वगैरे, आणि ती माहिती घेतल्यानंतर बाईंनी मला फोन केला की तुम्ही प्रमुख पाहुण्या म्हणून येऊ शकता का. कारण खरंच मी आज पहिल्यांदाच प्रमुख पाहुणी म्हणून आली आहे. मला प्रमुख पाहुणी यायचं नव्हतं. मी त्यांना म्हटलं की बाई मी तुमच्यामध्ये तिथे येऊन बसते, मला पाहुणी म्हणून काय बोलावू नका. पण त्या म्हणाल्या नाही नाही आम्हाला तुम्हाला पाहुणीच बनवायचे. तर मग त्यांचा आग्रह होता म्हणून मी त्यांचा आग्रह स्वीकारला. हा खरं तर तुमचा सगळ्यांचा मोठेपणा आहे आणि मला खरंच बरं वाटलं. इथे आल्यानंतर हे खरं तर ज्येष्ठ नागरिक संघ जे आहे ते माझ्यासाठी तसं ओळखीचंच आहे. कारण काही वर्षापूर्वी मी इथे 2-3 वेळा येऊन गेली होती, कार्यक्रमाला पण तुमच्या येऊन गेली होती. त्यावेळेला इथेच आपल्या जो तुम्ही म्हणाला तिथे स्टेजवरतीच तो कार्यक्रम चालायचा. विजय वैद्य काका आमचे, त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही त्यांनी जी क्लिप दाखवली होती हुतात्म्यांची, त्यावेळेला जो कार्यक्रम झाला तेव्हा सुद्धा मी त्यांच्याबरोबर हजर होती. आणि माझी एक मैत्रीण होती, म्हणजे मैत्रीण म्हणजे त्या ज्येष्ठच होत्या पण मी त्यांना सगळ्यांना असंच मैत्रीणच म्हणते, सुमनताई म्हणून. त्या इथे म्हणजे तुमच्या संघामध्ये होत्या. त्यांना हे कॅन्सर झाला आणि त्या गेल्या यानंतर. तर त्यांच्याबरोबर सुद्धा मी 1-2 वेळा इथे आलेली होती. त्यामुळे मला हा संघ तसा फार जरी म्हणजे चेहरे जरी ओळखीचे नसले तरी मला थोडासा ओळखीचाच आहे. मला आज इथे खरं तर बोलण्याची संधी दिली आहे आणि प्रमुख पाहुण्या म्हणून मला जे काही बोलायचं आहे, माझ्याबद्दल परिचय सगळ्यांना झालेलाच आहे. जो काही मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून जे मी इथे आले ते असं पाहुणी वगैरे म्हणून नाही, एक तुमच्यामधली तुमची मुलगी, नात, बहीण अशा नात्यानेच मी तुमच्या समोर उभी राहिलेली आहे. आणि मला खरोखर सगळ्यांचे तुमचे आशीर्वाद हवेच आहेत. कारण ज्या वेळेला आपण सामाजिक कार्य करतो, समाजासाठी आपण काहीतरी करायचं ठरवतो, त्यावेळेला आपण एकटे कधीच करू शकत नाही, आपल्या बरोबर सगळे असावे लागतात. मला समाजाचं काम करण्यासाठी माझ्या वडिलांनी जसं बाळकडू दिलं, म्हणजे मगाशी तुम्ही ऐकलंच, माझे वडील सतत वयाच्या 90व्या वर्षापर्यंत त्यांनी ते चंदनासारखे झिजले आणि त्यांनी अतिशय कुणाचीही म्हणजे मदत पैशाची वगैरे काही न घेता जे काम केलं ते खूप म्हणजे ते तोलामोलाचं खूप न सांगण्यासारखं होतं. की आजपर्यंत त्यांनी असं म्हणजे आम्ही कुठे पण विभागात गेलो, आता कधी गेलो तर आम्ही म्हटलं मी भीमराव केसरकरांची मुलगी, तर मला अभिमान वाटतो त्यांचं नाव सांगते वेळेस. कारण की लगेचच लोक म्हणतात अरे तू केसरकरांची मुलगी का, हाच खरा म्हणजे सन्मान असतो. आणि तो मला तर माझ्या वडिलांनी म्हणजे बाळकडू दिलंच, परंतु माझं लग्न झाल्यानंतर माझ्यामध्ये ही कुठेतरी समाजकार्य करण्याची जी धडपड होती ती माझ्या नवऱ्याने पण जाणून घेतली. आणि 2 माझी मुलं होईपर्यंत म्हणजे वयाच्या जेमतेम माझे लग्न साधारणतः 19-20 वर्षामध्ये झालं आणि त्याच्यानंतर माझी मुलं साधारणतः 28-29च्या दरम्यान माझी 2 मुलं झाली. आणि थोडासा कालावधी गेल्यानंतर मला असं वाटत होतं सारखं काहीतरी करावं, आपण काहीतरी करावं, काय करायचं, समाजासाठी काहीतरी करावं. माझे बाबा नेहमी म्हणायचे की आपण समाजाचं देणं लागतो, टाळ फुटत बसायचं नाही किंवा भजन करायला तासोनतास घालवायचे नाही, पण लोकांसाठी जे काही करतो ती खरी सेवा असते. जनसेवा ही ईश्वर सेवा असं त्यांचं नेहमी वाक्य असायचं. त्यामुळे मी बाबांना सतत असं म्हणजे, आणि बाबांचं सतत माझ्याकडे असायचं, कल असायचा. कारण आम्ही 7 भावंड, त्याच्यामधली मी लहान, पण माझ्या बाबांना एकच होतं की नाही जे काही करेल ते माझी रेखाच करेल. त्यामुळे मला त्यांचा सपोर्ट होता आणि माझ्याही ते रक्तात होतं, ते भिनलं होतं. त्यामुळे मी ते करण्यासाठी धडपडायला लागली. आणि एके दिवशी असंच टीव्हीवरती सह्याद्रीला कार्यक्रम लागला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये जी निवारा संस्था आहे ती निवारा संस्था अंधेरीमध्ये आहे, ऍक्च्युली स्नेहसदन म्हणून. आणि त्या स्नेहसदनचं
जे काम चालतं ते त्या सह्याद्री वाहिनीवरती सांगत होते. आणि मी असं बघता बघता ती म्हटलं अरे वा, हे काहीतरी खूप छान काहीतरी आहे. ती निवारा संस्था म्हणजे काय, तर ही जी रस्त्यावरची जी मुलं आहेत, प्लॅटफॉर्मवरची जी मुलं आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी काम करणं चाललं होतं. मी लगेचच त्या सह्याद्रीच्या चॅनलवरचा, वाहिनीवरचा तो नंबर मी लगेचच माझ्या डायरीमध्ये टिपून घेतला आणि मी म्हटलं नाही, आपल्याला काहीतरी करायला हवं. दुसऱ्या दिवशी मी तो नंबरवरती फोन केला आणि मी ताबडतोब त्या बाईंना सांगितलं की माझी इच्छा आहे काहीतरी करायची. तर त्या म्हणाल्या की ठीक आहे, तुम्ही या म्हणून. मी तिथे गेली आणि त्या म्हणाल्या काय करू शकता. मी म्हटलं तुम्ही जे काही सांगाल ते मी करू शकेन. मला मी करणार म्हणून नाही, तुम्हाला जी काही माझ्याकडून गरज हवी असेल ती मी तुम्हाला सांगते. तर म्हणाल्या ओके ठीक आहे, ही मुलं आहेत, जवळजवळ 35-40 मुलं आहेत आणि त्यांना शिकवण्याचं काम आपल्याला करायचंय, तर तुम्ही ते करू शकाल का. मी म्हटलं हो, अगदी आनंदाने मी स्वीकारेन. आणि ते ज्या वेळेला मी करायला घेतलं, म्हणजे मी अगदी 2-3 दिवसातच मी अगदी लगबगीने रेडी झाली. माझ्या नवऱ्याला मी सांगितलं की तिकडे असं असं आहे, मी जाणार आहे. माझ्या नवऱ्याने मला त्या चांगल्या कामासाठी परमिशन दिली. हो हो जाऊ शकतेस, फक्त एवढंच की घरात मुलं आहेत लहान, त्यांच्याकडे तुला बघावं लागेल. मी म्हटलं मी तुम्हाला म्हणजे किंचितही कुठेही तक्रार करण्यासाठी मी तुम्हाला जागा देणार नाही. आणि मी त्या हिशोबाने माझी 2 लहान मुलं असते वेळेस सुद्धा घरामध्ये मी सकाळी लवकर उठायची, 9 वाजेपर्यंत सगळं माझं कामधाम सगळं आटवायची, जेवण स्वयंपाक वगैरे सगळं करायची आणि मी धावायची तिथे त्या मुलांना शिकवायला. 12:30 पर्यंत जेमतेम तिथे वर्ग चालायचा. 12:30च्या नंतर मी अगदी माझं दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून येते वेळेस स्टेशनवरून सगळं आणत सामान वगैरे घरी यायची. आणि अशा रीतीने आमचं सगळं काम चाललं होतं. आणि त्या काम करता करता काही लोक मला त्या, आपण जेव्हा कधी कधी खरंच म्हणजे असं असतं की घरातून जेव्हा बाहेर पडतो ना, त्यावेळेला आपल्याला सगळं जग बघायला मिळतं असं म्हटलं जातं. कारण की कसं आपण बाहेरच नाही घरातून पडलो तर आपल्याला कोण दिसणार. तसं मी जेव्हा बाहेर पडली त्यावेळेला मला असं एक अनुभव यायला लागले. अनुभवातून मी शिकू लागली आणि मग हळूहळू माझा थोडासा विश्वास जो होता तो वाढत गेला की हा मी काहीतरी करू शकते. मग त्याच कालावधीमध्ये एक आमच्याकडे बाई होत्या रंजन बंगेरा म्हणून, त्यांची मैत्रीण नयन पानसे, ते त्यांनी पुस्तकाचं म्हणजे ते दिवाळी अंक हे करत होते त्यावेळेला. आणि दिवाळी अंकामध्ये त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काही लिहू शकाल का. आणि मला सांगितलं की नाही तू लिहू शकशील. मला असं वाटलं की अरे मी काय लिहू शकणार. तर त्यांनी जोडीदार हा अंक त्यावेळेला नेमका अगदी विशेष अंक म्हणून चालू केला होता. सगळ्या जोड्या त्यांच्या ठरलेल्या होत्या आणि मला त्याने सांगितलं तू काहीतरी वेगळं घेऊ. मी म्हटलं काय वेगळं घेऊ. नाही तू तुझं तू शोध. तर त्यांचं मी असं बघितलं आणि मग नंतर मी असं ठरवलं की वेगळं म्हणजे विशेष काय आहे, तर आपण अपंग म्हणजे दिव्यांग जोड्यांचं आपण काहीतरी विशेष लिहूया. आणि मी 3 जोड्या अशा शोधल्या की मी बांद्र्यापर्यंत गेली. बांद्र्याला एक गृहस्थ होते, त्यांना दोन्ही हात नव्हते, त्यांची मी मुलाखत तिथे जाऊन घेतली. माझे एक सख्खे चुलत काका आहेत, त्यांची मिसेस दोन्ही पायाने व्यंग आणि माझे काका पण व्यंग, त्यांची मुलाखत घेतली मी. आणि दुसरे आपल्या सचिवालयामध्ये एक वसंत संखे म्हणून नावाचे गृहस्थ होते, तर त्यांचीही मी मुलाखत घेतली. असं करून मी 3 जोड्यांना मी ते सगळं लिहिलं. दिवाळी अंकामध्ये तो प्रसिद्ध झाला अंक. आणि मग माझं सगळीकडे जरा कौतुक झालं. आपल्याला कौतुकाची थाप तर सगळ्यांना हवीच असते. चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच कौतुक सगळ्यांनी करावं. अशा रीतीने सगळं वाढत गेलं. मग त्याच्यानंतर मी वनवासी कल्याण आश्रम जोडलं. मग त्याच्यानंतर वनवासी कल्याण आश्रम करता 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 मला अस्तित्व मार्ग, माझ्या घरातच जिथे ज्या संस्थेची स्थापना झाली त्या मुलींसाठी आम्ही काम केलं. अस्तित्व मार्ग म्हणजे आमच्या SNDT कॉलेजच्या 100 मुलींचं आम्ही प्रोजेक्ट तयार केलं होतं. आणि ते 100 मुली अशा होत्या, मी तुमची 2 मिनिटं जरा जास्त घेते हा बाई. 100 मुली अशा होत्या की त्यांना म्हणजे घरात 1 पॅरेंट्स होते, कोणाची आई भांडी घासत होती, कोणाची धुणं धुवत होती, अशा तऱ्हेचे ते सगळे हे होते. पण त्यातून सुद्धा त्या मुली 10वी नापास होत्या आणि त्यांना शिकण्याची उमेद होती. तर अशांसाठी आपण तरी काहीतरी करावं असं आम्ही ठरवलं आणि आमची एक कमिटी तयार केली आम्ही. आणि त्यावेळेला आम्ही अस्तित्व मार्ग म्हणून आम्ही ती कमिटी त्याला नाव देऊन सुरू केलं. आणि ती संस्था झाली, रजिस्टर झाली. त्याच्यातून आज त्या मुली म्हणजे मला सन्मानाने आणि गौरवाने असं त्यांना सांगावं असं वाटतं त्यांना की त्या मुली आज एक मुलगी आमची विजया भोसले म्हणून ऑल ओव्हर आपल्या भारतातून म्हणजे ती हिस्ट्री या विषयावरती पहिली आली.
शिवाय मधुरा प्रभू म्हणून जी मुलगी आहे ती आपला आकाशवाणीवरती असते, तिचं आरजे म्हणून ती काम करते. आमच्या काही मुली विशारद झाल्या, संगीतात झाल्या, काही मुली डान्समध्ये झाल्या, अनेक मुली आज बाहेर पडल्या. आता थोड्याशा मुली आहेत, एक 10-12 मुली असतील, पण त्या मुलींनी असं ठरवलं की आपण आपलं झालं, आपलं केलंय कोणीतरी काहीतरी, पण दुसऱ्यांचं कोणीतरी काहीतरी करावं म्हणून आता सगळी मुलं एकत्र येऊन परत आम्ही विरारला एक आणि बोरिवलीमध्ये अशी 2 केंद्र चालू केली आणि त्याच्यातून जवळजवळ 80-90 मुलं आमच्या केंद्रात आहेत. मुलांना आमचीच जी काही व्हॉलेंटरी असतात ते शिकवतात, त्याच्यातूनच सगळं चालतं. फंड तयार करतो आणि मग असं करता 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 ती मुलं 10वीच्या परीक्षेमध्ये, 12वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेमध्ये अगदी चक्क सांगते तुम्हाला पहिला म्हणजे फर्स्ट क्लास त्यांनी कोणीही सोडलेला नाही. म्हणजे 80-90% तर मिळतात. ज्या मुलांना खरोखर गरज असते आपली तर त्यावेळेला ती शोधत असतात आणि असे कोणीतरी असे जेव्हा मिळतात त्यावेळेला खरोखर त्यांना पण कुठेतरी म्हणजे हे असतं. अशा रीतीने अशी अनेक कामं करत गेली. राजा शिवछत्रपती परिवार जसं मगाशी म्हटलं, गड संवर्धनाचं काम, गडावरती जाऊन एक माझ्या कुठेतरी मनामध्ये थोडीशी नेहमी असायचं की महाराजांनी आपलं एवढं केलंय, आपण तर त्यांच्या म्हणजे अगदी तीळ मात्र सुद्धा आपण काही करू शकत नाही. पण योगायोगाने मला एक परिवार राजा शिवछत्रपती म्हणून माझा जोडला गेला आणि त्याच्यातर्फे मी काम करू लागली. गडावरती जाऊन आम्ही संवर्धनाचं काम करतो. अशा रीतीने काम करता 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 मला असं वाटलं की आपण काहीतरी करतोय तर महिलांसाठी का नाही करू, मुलांसाठी आपण करतोय, महिलांसाठी पण काहीतरी चालवावं म्हणून स्त्री सन्मान महिला औद्योगिक संस्था आम्ही स्थापन केली. त्याच्यातून आम्ही महिलांसाठी काहीतरी योगदान देण्याचं काम चालू असतं. थोडंफार असतं, छोटं मोठं असतं, पण सतत करत असतो. खरं तर आज हा जागतिक महिला दिन मला असं खूप बरं वाटलं. म्हणजे 2 वर्षांनी तुम्ही सगळे एकत्र आलात आपण आणि आम्हाला तुम्ही सगळ्यांना बोलवलं, हे खरंच महत्वाचं आहे. की आता जसं ह्या म्हणाल्या ताई की हा कोरोनाच्या पिरियडमध्ये कोणी कोणाचं नव्हतं आणि खरंच कोणी कोणाचं नव्हतं. त्या कोरोना पिरियडमध्ये अगदी सगळे आपापल्या घरात होते, कोणाशी बोलणं नव्हतं, चालणं नव्हतं, नातेवाईक कोणाचे कोणाला भेटत नव्हते. अशा परिस्थितीतून आपण 2 वर्षांमधून बाहेर पडलो आणि आज आपण खरंच विना मास्क जे इथे बसलो आहोत, खरंच त्या परमेश्वराची कृपा म्हणायची. आज आपल्याला सगळ्यांना त्यांनी एकत्र आणलं आणि हे सगळे जसे इथे म्हणजे ह्या सगळ्या माझी छोटीशी ताई कौतुक करण्यासारखं आहे तिचं. खरंच म्हणजे एवढ्या छोट्या वयामध्ये तिने हे जी कामगिरी केली आहे त्याला तोडच नाहीये कुठल्या गोष्टीमध्ये. ह्या ह्यांनी रिक्षा चालवायचं जे काम केलं आहे, रिक्षा चालवणं म्हणजे खायची कामं नाहीयेत. खरं तर दिवसभर रिक्षा चालवायचं आणि त्याच्यानंतर आपल्या घरात जाऊन आपल्या मुलांचं, आपल्या नवऱ्याचं, सासूचं, सासऱ्यांचं जे पण काही करायचं ते खरंच कौतुकास्पद आहे. इथे आणि जसं आता सांगितलं की जे मतिमंद मुलं जी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी खूप काम केलं. त्यांनी 2 आपल्याला अनुभव सांगितले, त्या अनुभवातून काहीतरी आपण खरंच शिकलं गेलं आणि यांचा तर काही प्रश्नच नाही. या ताईंनी तर आपल्याला जी माहिती दिली ती त्या काळामध्ये डॉक्टर, नर्स, परिचारिका सगळ्यांच्या होत्या. त्यांना आपण हॅट्स ऑफ म्हणजे खरंच सलाम केला पाहिजे. आणि आपण म्हणतो नेहमी की दरवर्षी आपण म्हणतो की जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपण महिलांचा सत्कार करायचा. मी म्हणते की दरवर्षी म्हणतो आपण एकच दिवस जागतिक महिला दिनाचा सत्कार करतो का? महिलांनी दर वेळेला म्हणजे रोज सत्कार करावा. मी म्हणते की सत्काराचा हा बुके किंवा एखादं गिफ्ट दिलं म्हणजे महिलांचा सत्कार होत नाही. आपल्यातल्याच सगळ्या महिला असतात. एक आपल्या म्हणजे नेहमी असं म्हणतात की 100 पुरुष परवडतील पण 2 महिला नाही परवडत. हे वाक्य सगळ्यांचं अगदी म्हणजे हेच झालेलं आहे ते अगदी. तर आपण मला असं नेहमी वाटतं की हे आपण का खोडून काढू नये, आपण का खोडून काढू नये, पुरुषांना का बोलायला. इथे पुरुष आहेत, इथे सगळे माझे बाबा आजोबांसारख्या वयाचे, मी माफी मागते तुमची. म्हणजे मी एक चांगल्या म्हणजे मार्गाने सांगते की असं नाही होता कामा की एखाद्या बाईने पुढे जावं आणि ते जाते वेळेस एखाद्या दुसऱ्या बाईने तिला खेचावं आणि म्हणावं का ही कशाला पुढे चालली आहे, मला जायचं होतं. पण ज्या वेळेला आपल्याला खरोखर सगळ्यांना पुढे जायचं आहे तर आपण सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून
अगदी साखळी केल्यासारखं करून आपण पुढे गेलं पाहिजे. कारण आपण जेव्हा पुढे जातो, मी जेव्हा जाईन तेव्हा तुम्ही माझ्या बरोबर पाठीमागून असाल तरच मला पुढे जाण्याचा जो म्हणजे खरोखर ती शोभा असते. आज मी इथे आली पण तुम्ही सगळे आहात आणि मी इथे बोलावलं मला गेलंय म्हणून मला खरं तर ह्या बोलण्याचं माझं काहीतरी आहे. नाही मी इथे एकटी बडबडली असती तर त्याला काही पर्याय म्हणजे हेच नव्हतं. अशा रीतीने मग मला असं नेहमीच म्हणायचं असतं की म्हणून रोजचा दिवस प्रत्येक महिलांनी, ती ताई असेल, आई असेल, कोणाची वहिनी असेल, कोणाची भावजाई असेल, कोणाची नणंद असेल, तर प्रत्येकाने त्यावेळेला त्या महिलेला सन्मान करावा. तो खरा सत्कार म्हटला गेला असेल म्हणजे त्या दृष्टीने महिलांचा रोजचा जागतिक महिला दिन होईल असं मला तरी वाटतं. आणि आज मला इथे खरं तर मी खूप जरा जास्त वेळ घेतला बाई, सॉरी, मी माफ करा मला. म्हणजे ओघाने मी बोलत गेली. असं वाटलं होतं मला कदाचित काय माहिती नाही बोलता येईल की नाही. काका मगाशी दुपारी मी म्हटलं काका मला बोलायचंय पण मला भीती वाटते सगळ्यांच्या समोर. तर काका म्हणाले नाही नाही बोलाल तुम्ही. आणि काका तुमचे आशीर्वाद आणि सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू दे पाठीशी. आणि आज मला ह्या कार्यक्रमाला बोलावलं, तुम्ही सन्मानित केलं आणि जो मला प्रमुख पाहुण्याचा जो सन्मान दिला त्याच्याबद्दल मी ह्या संघाचे आभार मानते. इथे सगळ्याला बसलेले ज्येष्ठ माझ्यापेक्षा वयाने सगळे मोठे आहेत त्यांचे सुद्धा मी त्यांना नमस्कार करते. आणि एक सांगू इच्छिते की जर ह्या संघामध्ये आज 25 वर्ष झालेली आहेत, खरं तर कौतुकास्पद आहे. पण माझी पुढे कधीतरी तुम्हाला गरज लागली तर नक्की मला सांगा, मला हाक मारा, मी तुमच्या संघासाठी नेहमी तत्पर असेल. एवढंच बोलते आणि मी माझे लांबलेले 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता अध्यक्षीय समारोप प्रमुख पाहुण्या, सत्कार मूर्ती, त्यांचे कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणींना खरंच आज ज्यांचा आपण सत्कार केला ना त्यांना खरंच झाला. काय काय त्यांनी त्या शोधून मिळाल्या आणि त्यांनी त्यांचे अनुभव पण फार सुंदर सांगितले. नाहीतर इतकं कठीण आहे हो. आता बघा, करोना काळात आपल्याला घरात बसून औषधाची तलवार खांद्यावर ठेवून पांढऱ्या शुभ्र वस्त्रात त्या करोनाशी युद्ध केलेली आपली सुवर्णा चव्हाण, सुवर्णा ठाकूर, तुला खरंच आता थोडीशी आमची नावाची गडबड होते आणि रस्त्याची हल्ली चालणं कठीण वाटतं म्हणून गेटच्या जवळ आल्याबरोबर आम्ही हात करतो आणि रिक्षात थांबवतो तेव्हा स्मित करत खादी कपड्याचा शाल ठेवत आणि प्रदूषित हवा, ट्रॅफिक, तिरक्या नजरा, काय रिक्षाचा लहरीपणा असं सर्व काही सांभाळत आपल्याला हव्या त्या ठिकाणी कमी वेळात अगदी वाऱ्याच्या बरोबर फिरत देते ती मनीषा चव्हाण. बरोबर. त्यानंतर येत आहेत आमच्या खर्शीकर. खरोखरी जेव्हा एखाद्या आई वडिलांच्या पदरी असं गतिमंद मूल येतं तेव्हा त्या आई वडिलांच्या बरोबरच त्या मुलाला सुद्धा आपला कणखर हात देऊन त्याला समाजात चांगल्या तऱ्हेने उभं करण्याचं काम करायचं. त्यासाठी वीणा हातातून शारदेचं काम करणाऱ्या वर्षाताई खर्शीकर, तुमचंही कौतुक करावं तेवढं थोडं. आणि लाईट स्पोर्ट एअरक्राफ्ट मधून छान आकाशात उडत पांढऱ्या परीचे पंख हलवत जागतिक विक्रम करणारी आरोही पंडित, आम्हाला इतक्या सुंदर सगळ्या उत्सव मूर्ती मिळाल्या आणि त्यांचा सत्कार करायला रेखाताई बोराडे त्यांनी त्यांची आता पूर्ण ओळख करून दिली. त्यांचं समाजकार्य खरंच तुम्हालाही सलाम आमचा. आणि हे सगळं बघायला आमचं कौतुक करायला आले
ते त्रिवेदी तुम्हाला गुरुजीच म्हटलं पाहिजे. तुमचाही आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असू द्यात. आणि आजच्या ह्या कार्यक्रमात ही कौतुकवाली साधा परब तुलाही आमचे खूप खूप आशीर्वाद. तुम्हा सगळ्यांना या एवढ्या ज्येष्ठांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही असंच तुमचं महत्वाकांक्षी आनंदी आयुष्य घालवा आणि एक किमतीचं आयुष्य तुम्ही घालवता आणि असंच तुम्ही राहा. तुमचा आदर्श हा समाजाला राहील. आणि आमचे मित्र ज्यांनी आज हा इतका सुंदर कार्यक्रम आमच्यासाठी सगळा अरेंज केला गेला. 8 दिवस ते खक्त आहेत. तर आम्ही असं म्हटलं तर चालेल का, परत घाम पुसू नका. आम्ही असं म्हटलं तर चालेल का, वर्षातून दोनदा करूया आपण महिलांनी. आपल्या संघासाठी योगेशजींनी त्यांचं 65 हे फार सुंदर पुस्तक आहे ते. आणि गुरुजी हे पहिलं 65 मला वाटतं दुसरं ना, 65 पहिलं आणि गुरुजी दुसरं. आणि ह्या बाईंचं उंजळीतली फुले असं आपल्या संघाला दिलंय. तेव्हा तुम्हाला तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. समारोपाचं भाषण करण्याचा तेवढ्याच बाईंनी सजेस्ट केलं की दोनदा करावा का, वाटत एकदा केले परिभाषण पुरेसं असतं वर्षासाठी. तर मी आता वठरकरांना बोलवतो आभार प्रदर्शनासाठी. त्याच्यानंतर पसायदान होईल आणि नंतर सर्वांना अल्पोपहार दिला जाईल. जागेवरच बसून घ्या. नमस्कार. एक गोड कार्यक्रम आभार प्रदर्शन. त्यात तो भार कोणावर नाही आभारामधला आणि धन्यवादामधला वाद पण नाही, केवळ आभार मनापासून. सर्वप्रथम आपल्या प्रमुख पाहुण्या सौ रेखा बोराडे या इथे आल्या. शेतकऱ्यांनी त्यांची ओळख करून दिली, पण त्यांनी आपल्या भाषणातून स्वतःचा परिचय छान प्रकारे करून दिला. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला उत्सुकता होती त्यांनी व्यवस्थितपणे मांडल्या आणि आपल्याला त्या आकलन झाल्या. शिवाय समारोप त्यांनी आश्वासनाने केला, हाक मारा, नाही भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेपासून सुरुवात करतो. सौ अलका वठारकर यांनी निमंत्रण पत्रिका फार छान बनवली. माझी पत्नी यांनी सांगितलं रोज का नाही बनवायचा. मी लगेच अंमलबजावणी सुरू केली. रोजच सत्कार करायचा. यानंतर लहानपणी कविता होती, मला वाटते बसून विमाने. विमानातच फिरलो, पण हे फिरणं वेगळं आहे मला. त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. त्या इथे आल्या, आपलं मनोगत व्यक्त केलं, त्यांचे आभार. मनीषाताई, हात दाखवल्यावर रिक्षा थांबते हो, पण नेहमीच थांबते असं नाही. पण मला वाटते यांची नक्षत्र थांबत असेल, विशेषतः या महिलांकडे बघितलं तर निश्चित थांबत असेल. आपलंही मनपूर्वक आभार. त्यानंतर ऋता खर्शीकर
या संस्थेशी माझा परिचय आला जेव्हा मी पालघरला शिक्षणाधिकारी होतो, तेव्हा अपंग मुलांसाठी एक स्कीम होती आमच्या तालुक्यात. त्या ठिकाणावर मुलं आम्ही या संस्थेत पाठवायचो आणि मग त्यांची तपासणी वगैरे करायची. आवश्यक असल्यास पूरक साहित्य, पायाला काही पट्ट्या वगैरे लावायच्या असतात त्याही दिल्या जायच्या. आणि सर्वात शेवटी मुद्दाम शेवटी ठेवलंय, त्या 2 वर्षाच्या काळात ज्या भीतीखाली आपण वावरत होतो ती भीती ज्यांच्याकडे बघितल्यावर जायची असे एक कोरोनामध्ये सुवर्ण ठाकूर ताई. मी मुद्दाम ताई म्हणतो कारण आम्हाला लहान झाल्यासारखं वाटतं, नाहीतर आम्हाला उलट वय सांगावं लागतं. म्हणजे मी 75 ते 57 सांगतो तेव्हा जरा बरं वाटतं मला. या सर्वांचे मनापासून आभार. हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हवर ज्यांनी घेतला ते आपले श्री ठाकूर, की जेव्हा लवकरच संध्याकाळच्या युट्यूबवर येईल त्यांचेही मनापासून आभार. आणि या कार्यक्रमाला आपला एवढा प्रचंड प्रतिसाद म्हणून आपल्यासाठी 4 होईल. कार्यक्रम तर तुमचा होता, गोड तुम्ही मानून घेतला. थोडा बदल करतो आता. आभार तुमचे कसे मानू, कार्यक्रम तर तुमचा होता. आईचे, भावाचे, बहिणीचे आभार नसतात मानायचे, पण धन्यवाद. आभार तुमचे कसे मानू, कार्यक्रम तर तुमचा होता, गोड तुम्ही मानून घेतला. हातभार केवळ आमचा होता, धन्यवाद. आता बर्वे पसायदान म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यध्ये तोषावे दोषोनी मनजावे पसाय दावे देवांची व्यंकटी सांडो कया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्री दुरितांचे निरताओ विश्वस